स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. व्हिडिओ ऑन करा. व्हिडिओ ऑन होईन तर बरं वाटेल मला. प्लीज व्हिडिओ ऑन करा. तुम्ही रेकी शिकायला आले आहे तर व्हिडिओ ऑन कराच लागेल. एनर्जीचा क्लास आहे. आणि बघा, जो व्हिडिओ ऑन करणार नाही मी त्यांना रिमूव्ह पण करेन. त्याचं पण रिझन सांगते मी तुम्हाला. खूप लोक रेकी शिकणारे पण या क्लासला जॉईंट होतात कॉपी करायला, म्हणून मी त्यांना रिमूव्ह करेल. म्हणून तुम्हाला जर क्लास करायचा असेल तर व्हिडिओ ऑन करा प्लीज. मी नाव घेते. अगर व्हिडिओ ऑन नाही करेन तर मी रिमूव्ह करेन. नाही, एकदा रिमूव्ह झालं तर तुम्हाला जॉईन करता येत नाही. आणि जे लोक नवीन असन आता जॉईन झाले त्यांच्यासाठी हा क्लास नाहीये. त्यांचा क्लास चालू होणार आहे सोमवारपासून. आजचा डे 3 आहे. तर डे 3 ला तुम्हाला काही समजणार नाही एवढं. नवीन लोक सोमवारपासून जॉईन करा. आणि ज्यांना क्लास करायचे तेच राहा क्लासमध्ये व्हिडिओ ऑन करून. ज्यांना नाही करायचंय तुम्ही जाऊ शकता. माझी काहीच जबरदस्ती नाहीये. व्हिडिओ ऑन होत नसेल तर तुम्ही जाऊ शकता. चला, आज बघू रेकी. आजचा आहे खरा उद्देश रेकी. आज शिकणार आहे तुम्ही रेकी म्हणजे काय, रेकी समजणार आहे आज. कधी ऐकलं का रेकी शब्द कोणी? अनम्यूट करू शकता एक जण, कोणीतरी करा. अनम्यूट करा. अनम्यूट करा मॅडम. मनीषा मॅडम अनम्यूट करा. भाग्यश्री मॅडम अनम्यूट करा. तुमच्याकडनं बॅकग्राऊंड साऊंड नाही तर अनम्यूट करा. हा, ठीक आहे. पुन्हा व्हिडिओ ऑफ झाले. काय होऊन राहिलं आता माहितीये का, एवढे ऍड लागते ना फेसबुकला, तर ते काही लोक ना ग्रुपला जॉईन होतात आणि कॉपी करतात ना आपल्याजवळून. माझं काही म्हणजे असे करून राहिले लोक एकमेकांना. ते कॉपी करतात, लिहितात आणि समोर जाऊन ते समोरच्याला शिकवतात. म्हणून व्हिडिओ ऑन राहील तर मला कळेल, कारण ऍड लागते. कोणी ना कोणी नजरेमध्ये बसूनच जातो ऍडवाला, लक्षात येतो. म्हणून व्हिडिओ ऑन करा. आणि ते पण आपल्या ऊर्जांचा खेळ करत राहतात ना, नाही का नीला मॅडम? तुम्ही छान आहे, तुम्हाला नाही म्हटलं मी. बाकीच्यांची गोष्ट. तुमच्या भावना खूप सुंदर आहे. चल, रेकी म्हणजे काय? आपण आपल्याच घरी कधीतरी यूज केलेली, तुमच्यात माझ्यात असलेली ब्रह्मांडीय दिव्य एनर्जी, नॅचरल हिलिंग प्रोसेस आहे. कधीतरी अनुभव केला का तुम्ही त्या रेकीचा? बघा, बाळाला स्पर्श करताच बाळ चूप झालं याच हाताने. हा, ठीक आहे. ओपन नाही होत आहे व्हिडिओ. ट्राय करा मॅडम एकदा. ठीक झालं, बाळ चूप. कधीतरी तुम्ही खूप उदास बसलेले आहे, कोणीतरी येतं आणि मायेने हात ठेवतं आपल्यावर. खांद्यावर जरी ठेवला, डोक्यावरून जरी हात फिरवला तरी बघा किती अर्धा ताण कमी होते तुमचा हाताने. रेकी आहे. बरोबर. कधीतरी बघितलं असं आपले जे पूर्वज प्रत्येक वेळेस असा हात का बरं ठेवायचे, आशीर्वाद द्यायचे ना. आता जरा ती बंद झाली आहे प्रोसेस. पण आता बंद का झाली त्याचं रिझन तुम्हाला मी समोर सांगते. जो आपला औरा असतो ना, म्हणते प्रत्येकाचा औरा टच नाही करायचा असतो, त्यांची नकारात्मक ऊर्जा येते. मी माझ्या मुलांना मी तेच शिकवलं होतं की प्रत्येकाला बाबा ब्लेसिंग घ्यायचंय सगळ्यांचं. जेव्हा रेकीमध्ये आलेले तेव्हा मी बंद केलं ते. सगळ्यांना फक्त हात जोडायचे. की कसं आहे ना, माझी ऊर्जा पॉझिटिव्ह आहे, तुमची आहे, पण आपल्याला अजून थर्ड पर्सन आला त्याची जर निगेटिव्ह ऊर्जा असली ना, आपण जेव्हा त्याला टच करतो ना पायाला, त्याची ती औरा कनेक्टिव्हिटी आपल्याला होते. आता कशी होते मी त्याचं उदाहरण सांगणारच आहे मी तुम्हाला समोर. हीच ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्यात माझ्यात. कधीतरी बघितलं का, ऍक्सिडेंट होतो आणि हड्डी आतमधून तुटते आणि प्लास्टर बाहेरून असते. हड्डी कुठून जुळते? आतून. आतमधून. पण प्लास्टर ते समाधानासाठी हम्म. असतं बाहेरून. आपल्याच हम्म. मध्ये असलेली ती नॅचरल हिलिंग प्रोसेस आहे. आता याच रेकीने कितीतरी कॅन्सर सारखे आजार बरे झालेले आहे.
बाकी गोष्टी खूप नॉर्मल आहे. रिलेशनशिपवर वर्क करता येते. तुमच्या आरोग्याचे प्रॉब्लेम, खिशामध्ये पैशाचा प्रॉब्लेम, कुठल्याही प्रॉब्लेमसाठी तुम्ही रेकीचा यूज करू शकता आणि आतापर्यंत तुम्ही करत आले. आता तुम्ही म्हणाल मला आता का बरं नाही माझ्यामध्ये? पण आपलं जे बिहेवियर पॅटर्न आहे पहिलेपासून जे घडत आलं, त्यांनी आपले जे ब्लॉकेजेस बनले आहे ना, त्या ब्लॉकेजेसमुळे आपण त्या रेकीचा जसा पाहिजे तसा यूज करू शकत नाही. त्यासाठी शक्तिपात प्रोसेस असते. गुरुद्वारा शिष्याला ती शक्ती ऍक्टिव्ह करून दिल्या जाते. त्यासाठी शक्तिपात करावं लागते. पुन्हा ती ऊर्जा ऍक्टिव्ह होते. आपण त्या ऊर्जेचा अनुभव घेऊ शकतो. कुठल्याही साधन यूज करायचं नाहीये. तुमचेच हे 2 हात. या 2 हातामधून रेकी प्रवाहित होते. कुठल्याही साधनची यूज करायची गरज नाहीये. ठीक आहे? एक लक्षात ठेव जा. म्हणजे कुणी म्हणतं ना जादू टोना आहे. मलाच म्हणतं बाबा आजूबाजूचे मी जादू टोना शिकवते म्हणून. आता सांगा मी Facebookला ऍड लावीन, ₹10,000 खर्च करीन जादू टोनासाठी मी ऍड लावीन का? मग मला जादू टोना करता येईल तर असंच तर आजूबाजूच्यांना पहिले करीन मी. मग तुम्हाला ऍड लावून तुम्हाला करीन नंतर. अशी लोकांची मेंटॅलिटी बनली आहे. म्हणून लोकांच्या मेंटॅलिटीवर जायचं नाही. ज्यांना जसा विचार करायचा आहे त्यांना करू द्या. ती त्यांची ऊर्जा आहे. आपल्यापर्यंत घ्यायचीच नाही. बरं एक रेकी शब्द तुम्ही ऐकला असेल कधीतरी न्यूजमध्ये. एक रेकी शब्द फ्रेंच आहे आणि एक रेकी शब्द कोणीतरी अनम्यूट करा. सगळे म्यूट करून बसले ना. आणि बघा क्लासमध्ये पुन्हा 10 जण आहे. तुम्ही व्हिडिओ ऑन करा. प्रियंका मॅडम तुम्ही जर नवीन असाल तर तुमचा क्लास सोमवारपासून सुरू होणार आहे आणि 2 क्लास झाले असन आधी तर व्हिडिओ ऑन करा. रेकी म्हणजे काय? एकमेकांसोबत कनेक्शन स्थापित होते. माझ्यासोबत तुमचं कनेक्टिव्हिटी करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ ऑन करून बसा लागेल. मग कशाला उगाच तुम्ही व्हिडिओ ऑफ करून बसता तर तुमचा टाइम वेस्ट होतो. ठीक आहे कुणाची काय खूपच मजबुरी आहे ती गोष्ट वेगळी राहते. रेडमी प्राईम सगळे मोबाईलनी जॉईन होतात. तुम्ही आपापल्या नावाने जॉईन होत जा. अच्छा मॅडम आप नए हैं क्या? रेडमी 9 मॅडम तुम्ही नवीन आहे का? अनम्यूट करा मॅडम. नवीन असाल तर तुमचा क्लास सोमवारपासून आहे. काही लोक ऍड होत आहे ना ग्रुपला. सोमवारपासून क्लास चालू होईल मॅडम. काल केलं होतं अटेंड मॅमने. केला ना? हा मग करू शकता. ओके. आजपासून मग समजून जाईल तुम्हाला रेकी. ठीक आहे. रेकी बघा फ्रेंच पंचभूती शक्ती आहे. हो तुमचं रेकी झालंय का? तुम्ही व्हिडिओ ऑन करा. अच्छा नीला मॅडम आहे का? ओके ठीक आहे. नीला मॅडम ठीक आहे. आणि बघा रेकी फ्रेंच शब्द आणि एक रेकी कुणाचा तरी बॅकग्राऊंड साऊंड येत आहे थोडं म्यूट करून द्या. एक फ्रेंच शब्द आहे आणि एक रेकी जापानी शब्द आहे. तर बघा तुम्ही न्यूज मध्ये ऐकलं असेल फ्रेंच शब्द रेकी. रेकी म्हणजे काय? जर असं मला एखादा कारखाना सुरू करायचा आहे त्या कारखान्यासाठी लागणारी जागा, तिथे लागणारं साधन आणि तिथे लागणारे जे मजूर आहे सगळी त्याची जे देखरेख करणं आहे त्या कामाची पाहणी करणं म्हणजे ती रेकी वेगळी. त्या रेकीला या रेकीसोबत कनेक्ट करायचं नाही. तो फ्रेंच शब्द आहे रेकी. पण ही रेकी म्हणजे जापानी शब्द. डॉक्टर मिकाऊ सी हे डॉक्टर जापानचे एक प्राध्यापक होते. ते पीएचडी स्कॉलर होते. आता पीएचडी स्कॉलर व्यक्ती अंधश्रद्धेला बळी पडणार नाही कधी बी. ठीक आहे. त्या व्यक्तीला त्यांच्या स्टुडंटनी एक प्रश्न विचारला की बाबा रेकी दुनियामध्ये अशी कुठली एनर्जी आहे का की त्यामुळे चैताली. हा मॅडम व्हिडिओ ऑन करा म्हणजे बरं होईल. मला पण छान वाटेल. मला वाटते तुम्ही आत्ताच जॉईन झाल्या चैताली कोणीतरी. त्यांना एक त्यांच्या स्टुडंटनी प्रश्न विचारला की दुनियामध्ये अशी कुठली थेरपी आहे का नॅचरल की त्यामुळे आपण आपले दुःख कमी करू शकू. तेव्हा डॉक्टर मिकाऊ सेने दुसऱ्याच दिवशी इस्तिफा दिला आणि ते शोधामध्ये निघाले. आता बघा सगळ्यात पहिले शोधामध्ये आध्यात्मिक देश भारत आहे आणि ते आपल्याच भारतामध्ये 7 वर्ष राहून त्यांनी अभ्यास केला. त्यांनी सगळे जेवढे पवित्र ग्रंथ आहे आपले ते सगळे ग्रंथ वाचले. तथागत गौतम बुद्धाचं कमलसूत्र ग्रंथामध्ये त्यांना आढळून आलं की रेकी तथागत गौतम बुद्धांनी सांगितले की याला स्पर्श चिकित्सा म्हणते. तर आता आपल्या भारतातलं नाव काय झालं? रेकीचं स्पर्श चिकित्सा त्यांनी सांगितली. पण आपल्या इथे अंधश्रद्धा एवढी आहे की लोक विश्वासच करत नाही त्या गोष्टीवर. पण मिकाऊ सिंनी इथूनच अभ्यास करून त्या ऊर्जांना त्यांच्या जीवनामध्ये आणलं. त्याच्यानंतर ते जेव्हा मी तुम्हाला स्क्रीन शेअर करते पीडीएफ पाहून लगेच लक्षात येईल.
दिसत आहे का? अनम्यूट करा मॅडम. बघा, हे डॉक्टर मिकाऊसी. कोणीतरी अनम्यूट करा. भाग्यश्री मॅडम अनम्यूट करा. सॅमसंग तुम्ही नावानं जॉईन करत जा. मोबाईलचं नाव घ्यायला नाही चांगलं वाटत. माझी एनर्जी मोबाईलला जाते, तुमच्यापर्यंत येऊ द्या ना. हे डॉक्टर मिकाऊसी हे प्राध्यापक होते. जेव्हा यांनी रेकीच्या शोधासाठी जेव्हा ते जपानमधून बाहेर आले, तेव्हा त्यांनी तिबेट, जपान, चीन अनेक देशामध्ये जाऊन दिसते मॅम. ओके, नाव काय मॅडम? ठीक आहे, करा तुमची इच्छा. आता मी नाही बोलू शकत, मी डिस्टर्ब होऊन राहिलं मधामधात. डॉक्टर मिकाऊसीनी खूप साऱ्या देशामध्ये जाऊन त्यांनी रेकीविषयी ज्ञान प्राप्त केलं. सगळे त्यांचे तिथले ग्रंथ वाचले. सगळ्यांचे जे जे पवित्र ग्रंथ आहे, आपले इथले बायबल, तथागत गौतम बुद्धाचे सर्व, महाभारत, रामायण सगळे पुस्तकं त्यांनी वाचले. त्यानंतर ते आपल्या देशामध्ये परत गेले. जेव्हा ते परत गेले आपल्या देशामध्ये, मग त्यांनी ठरवलं की भारतामध्ये अशा कुठल्याही विद्येचा जर आपल्याला शोध घ्यायचा असेल तर आपले जे ऋषीमुनी आहे ते ध्यान करायचे. मग त्यांच्या लक्षात आलं ऋषीमुनी ध्यान करायचे, तर मी पण हेच ठरवते की मी पण ध्यान करते. म्हणून ते आपल्या देशामध्ये जेव्हा परत गेले तेव्हा त्यांनी 21 दिवसाची ध्यान साधना करण्याचं ठरवलं. मग त्यांच्या शहरापासून 20 किलोमीटर दूर असलेली कुरिया नामक पहाडी, त्या पहाडीवर ते एकत्र गेले. आता तिथे रेकीचं मंदिर आहे ऍट प्रेझेंट. आत्ताच्या याच्यात जर तुम्ही जाणता, तेव्हा तिथे त्या पहाडीवर गेले. जंगल होतं तेव्हा, त्या काळात तर बहुतेक जंगलच असेल. त्या पहाडीवर जाऊन त्यांनी 21 दिवसाची ध्यान साधना करण्याचं ठरवलं. आता बघा, तेव्हा ना घड्याळ होती, आता टाइम बी कळला नसता ना, किती दिवस झाले ते बी कळलं नसतं, कॅलेंडर पण नाही होतं पर्याय म्हणून. मग त्यांनी काय नेलं, 21 गोटे एका पिशवीमध्ये नेले. जसं एक दिवस व्हायचा, एक गोटा खाली फेकायचे, असे त्यांनी 21 दिवस ध्यान साधना केली. जेव्हा 21 दिवस करता करता जेव्हा लास्ट वाला 20 दिवस झाले, त्यांना कुठलीही विद्या जाणवली नाही. ते एकदम हताश होऊन गेले. त्यांना कळेना काय प्रॉब्लेम झाला, काय नाही, काहीही लक्षात येत नव्हतं. पुन्हा मिकाऊसी पुन्हा ध्यान साधनेत बसले. आणि तेव्हा जेव्हा ते ध्यान साधनेत बसले, तर त्यांनी अनुभव केला की त्यांच्या डोक्यावर असे बलून सारखे काहीतरी, अशी ब्रह्मांडी ऊर्जा बलून सारखी येत आहे. आणि त्या बलून मध्ये सगळे सिम्बॉल अटून करून मिळाले त्यांना, जे तुम्ही सिम्बॉल रेकी लेवल 2 आणि मास्टर लेवल मध्ये शिकणार आहे. त्या सिम्बॉलने तुम्हाला ऊर्जा जाणवतात 100%. असं त्यांची 21 दिवसाची ध्यान साधना केली. आणि ही ध्यान साधना त्यांची अन्न पाणी त्यागून होती. 21 दिवस त्यांनी अन्न पाणी त्यागून ही ध्यान साधना केली. आपण करू शकतो का? आपण नाही करू शकत. ध्यान साधना एवढी अन्न पाणी त्यागून तर नाही करू शकत. त्यानंतर त्यांना ते सगळे शक्तिपात अटून करून मिळाले ब्रह्मांडाच्या थ्रू थर्ड आय चक्रावर. थर्ड आय चक्र हे असते इथे. त्यानंतर ते खाली आले, त्या पहाडीच्या खाली धावत धावत आले. येता येता त्यांच्या पायाला ठेस लागली. आता त्यांच्या पायाला ठेस लागली, त्यांनी काय केलं, हा जो हात आहे त्यांच्या पायाला लावला आणि त्यांचं जे काही दुखणं होतं ना ते सगळं थांबलं. आणि जे रक्त बाहेर येत होतं ते बी थांबलं. असे त्यांच्यासोबत ते चमत्कार घडले. त्यानंतर ते खाली आले. आता 21 दिवसापासून उपाशी असल्यावर भूक तर लागेल ना. मग समोर एक हॉटेल होतं, त्या हॉटेलमध्ये गेले. ते त्यांना त्या मालकाला म्हटलं की मला चांगलं जेवण द्या, मला पोटभर खायला. समोरचे व्यक्ती त्या डॉक्टर मिकाऊसीची कंडिशन पाहून त्यांना सांगायचे की तुम्ही बाबा, असं वाटत आहे की खूप दिवसापासून उपाशी आहे, मग तुम्हाला काहीतरी मी हलकं जेवण करून देते. पण मिकाऊसी म्हणाले की मला पूर्ण जेवण पाहिजे, मी पूर्ण जेवण करणार आहे, मला पूर्ण बनवून द्या. तिथे त्या हॉटेलमध्ये एक मुलगी छोटी होती, ती मुलगी काम करायची. तिला दाढेचा त्रास होता. ती मुलगी मिकाऊसीसाठी जेव्हा जेवण घेऊन आली, तेव्हा मिकाऊसीनी तिला विचारलं तुला काही त्रास आहे का, तर ती हो म्हणाली. तर मिकाऊसीनी तिच्या गालावर हात ठेवला, तेव्हा त्या मुलीचं दुखणं पूर्ण थांबलं. हा दुसरा चमत्कार त्यांच्यासोबत तिथे अनुभव आला त्यांना रेकीचा. त्यानंतर असे खूप सारे अनुभव त्यांना त्यांच्या लाईफमध्ये आले. मग त्यांनी ठरवलं की बाबा, दुनियामध्ये तर एवढे अमीर लोक आहेत, त्यांना तर सगळंच काही मिळते, मग आपण ही विद्या अशा लोकांसाठी करायची, ही विद्या अशा लोकांसाठी यूज करायची, एक मिनिट, की त्यांचं निस्वार्थ भावाने सेवा करून त्यांच्या जीवनामध्ये आनंद प्रेम निर्माण झाला पाहिजे. मग त्यांनी ठरवलं, तर ते त्यांच्याच शहरामध्ये जे गरीब वस्ती असते ना, त्या गरीब वस्तीमध्ये गेले. तिथे त्यांना लोकांना त्यांनी रेकी दिली. जेव्हा त्यांनी रेकी दिली, विचार करा, त्या लोकांचं अख्खं आयुष्य बदललं. ते जिथे होते ना त्या पदातून कुठेतरी खूप वर्त गेले. पण काही वर्षांनी ते लोक त्याच जागेवर वापस आले जिथे ज्या परिस्थितीमध्ये ते पहिले होते. आता असं का बरं झालं?
कारण डॉक्टर मिकाऊसीला रेकी मागितली नव्हती, हे गेले होते द्यायला तिथे. आता एक उद्देश आहे रेकीचा, रेकी मागितल्याशिवाय दिल्या जात नाही. आता या रेकीमध्ये शक्तिपात होतो. आता मी जर म्हटलं तुम्हाला उद्या मला शक्तिपात घ्यायचा आहे तुमचा, तर तुम्ही तयार राहा शक्तिपातला, मी माहिती देईन तुम्हाला, आणि तुम्ही तयार राहा शक्तिपातला, मी तेव्हाच शक्तिपात घेणार आहे. मी विदाऊट कुणाच्याही परमिशन शिवाय मी कुणाचाही शक्तिपात करू शकत नाही. कळलं? म्हणून रेकी मागितल्याशिवाय दिल्या जात नाही, एवढं लक्षात ठेव जा समोर जर कुणी आणतं. त्यानंतर डॉक्टर मिकाऊसीचे पहिले शिष्य डॉक्टर हुजिरो हयाशी हे एक सैनिक होते. का सैनिक तेव्हा दुसरं महायुद्ध चालू होतं तेव्हाच्या काळामध्ये. हे का सैन्यामध्ये होते, अधिकारी होते. त्यांना लक्षात आलं की ते आता लढाई हे ते म्हटलं एकदम पाहून व्यक्ती कुठे ना कुठे तर हार मानतो ना. शक्तिपात म्हणजे काय असते, हा मी सांगते मॅडम, थोडा क्लास घेऊ द्या, मी सांगते शक्तिपात काय असते. हे जेव्हा त्यांनी पूर्ण समर्पण केलं, ती जी लढाई एकमेकांना मारणं, ते जो क्रोध लोकांचा बघून यांनी सगळं समर्पण केलं डॉक्टर मिकाऊसीला, आणि त्यांनी रेकीचं रिसर्च सेंटर सुरू केलं. डॉक्टर हुजिरो हयाशी यांनी, हे पहिले स्टुडंट होते. त्याच्यापेक्षा महत्वाचं या मॅडम आहे हवायो टकाटा, ह्या जपानच्या होत्या मूळच्या, पण यांनी अमेरिकेमध्ये लग्न केलं होतं, त्यामुळे ते अमेरिकेला सेटल झाले होत्या. यांना वयाच्या 30व्या वर्षी कॅन्सर डिटेक्ट झाला होता 1800 सदीमध्ये. आता तेव्हा कॅन्सरसाठी काहीही ट्रीटमेंट नव्हतं, मरणच होतं शेवटचा पर्याय. ज्याच्याजवळ पैसे असेल त्याला तर काही ना काही मिळत असेल, पण शेवटचा पर्याय तोच होता, दी एंड. हे जेव्हा यांनी ठरवलं की ऑपरेशन करायचं, या ऑपरेशन करायला थिएटरमध्ये गेल्या आणि अचानक यांच्या आतमधून एक आवाज आला की मला ऑपरेशन करायचं नाहीये. त्या मॅडम लगेच तिथून उठल्या आणि बाहेर आल्या, आणि यांना कुठेतरी माहीत झालं होतं, यांनी वाचलं होतं, पेपरला आलं असेल बहुतेक, यांनी तिथे वाचलं की जपानमध्ये कुठल्या तरी एका विद्येचा शोध लागलाय, त्यामुळे आपले सगळे प्रॉब्लेम नॅचरली हील होऊ शकतात. तेव्हा या मॅडम अमेरिकेमधून जपानमध्ये आल्या आणि तिथे त्या मॅडमवर 20 ते 30 लोकांनी कंटिन्यू 6 महिने हिलिंग केली, आणि या मॅडमचा कॅन्सर बरा झाला. आता 30 वर्षामध्ये कॅन्सर डिटेक्ट झाला होता. त्या मॅडम वयाच्या 80व्या वर्षीपर्यंत जगल्या. आता अमेरिकेला त्यांची नात हिलिंग सेंटर चालवत आहे, मोठं हिलिंग सेंटर चालवत आहे. तुम्ही गुगलवर सर्च कर, मिळून जाईल तुम्हाला त्यांची माहिती. ठीक आहे. आता मी सांगते तुम्हाला शक्तिपात म्हणजे काय, आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते, हीच रेकी अदर देशामध्ये अल्टरनेटिव्ह थेरपी म्हणून यूज होते पेशंटवर हॉस्पिटलमध्ये. फक्त आपल्या भारतात नाही होत, पण आपल्या भारतात सुद्धा चालू आहे त्याच्यासाठी केस. म्हणून आम्ही जेव्हा शिकवतो ना, तर ISO सर्टिफिकेट देतो आम्ही, आमचं रजिस्ट्रेशन आहे ISO. त्यामुळे ISOने सुद्धा परमिशन दिली आहे रेकीसाठी, आणि आपल्या इथे हॉस्पिटलमध्ये सुद्धा चालू होणार आहे. म्हणून तुम्हाला जॉब तर भेटणारच आहे, पण जॉब सोडा, जॉबपेक्षा थोडीशी सेवा पण करायची. आणि सेवा तर सोडा, पण काहीतरी घ्यायचं एनर्जी एक्सचेंज. कारण जेव्हा समोरच्या सोबत आपण कनेक्ट होतो ना, तेव्हा त्याचे कर्म बॉन्डिंग आपल्यासोबत कनेक्ट होतात आणि आपल्याला त्रास होतो. आता जो मी इव्हिनिंगचा जो क्लास घेते ना, त्या क्लासमध्ये खूप इमोशनल लेडीज होत्या. बघा त्या दिवशी नेमकं काय झालं, मी प्रोटेक्शन नाही घेतलं. एवढ्या इमोशनली लेडीज होत्या की त्यांची एनर्जी मला टच झाली, आणि मी पण रडली त्या क्लासमध्ये. कळलं, हा आहे रेकीचा खेळ. चला अनम्यूट करा, बोलत चला, चांगलं वाटते. मी म्हटलं ना, एकदा एन्जॉय करा प्रायमरी शाळेचा. आयुष्य आपलं कामं करण्यात गेलाय, थोडं एन्जॉय करा, बोलत चला. तुम्ही बोलणार नाही माझ्यासोबत तर मला कुठेतरी, तुम्ही बोलणार नाही म्हणजे तुमची कसं आहे ना, इथे ऍक्शन घेणं होणार नाही. मग जसं आहे तसंच चालू राहील. काहीतरी वेगळं करायचं आयुष्यात तर अनम्यूट करा आणि बोला, प्रश्न विचारत चला, चांगलं वाटते. आता बघू मुख्य रेकीचे 5 तत्व. आपल्याला आपलं जीवन 5 तत्वांसोबत कसं जगायचं आहे. आता तुम्ही रेकीला तुम्ही समोर करा नका करू रेकी, पण रेकीचे 5 तत्व फॉलो करून जर जीवन जगलं ना, तर तुम्हाला ते तणाव, चिंता, डिप्रेशन दूर दूरपर्यंत तुमच्या जवळ येणार नाही. अनम्यूट करा, कोणीतरी बोला. मला खूप एकटं एकटं वाटत आहे, नाही तर मग मला कसं होईल ना. तुमचा असण्याचा अनुभव जरा करू द्या मला. अनम्यूट होत नाहीये का तिकडनं? बघा मी इकडनं करते. करा भाग्यश्री मॅम, हा करा. बघा मी टच केलं, करा. ओके. करा मनीषा मॅडम. बॅकग्राऊंड साऊंड फक्त ज्याचा येईल तो मग हे करून घ्यायचं. मनीषा मॅडम करा, तुम्ही पण करा. सुनीता मॅडम, नीलम मॅडम तुम्ही पण करा. आता झालं. हा
माझ्याकडून येतो. तुम्ही पण करा मॅडम, तुम्ही थोडं नावाने हो ना, बरं होईल. कारण नाव घ्यायला जी एनर्जी येते ना, ती नावापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचेल. मी मोबाईलचं नाव घेते. तसं मोबाईलला आपण सगळंच काही बनवून ठेवलंय, त्याच्यात काही वादच नाहीये. मम्मी पप्पा हजबंड पती ते मुलं सगळे तोच आहे आपला, त्याच्यात काही प्रश्नच नाही. बघा आता मिकाओ सीनी रेकी सोबत जेव्हा जुळलो आपण, तेव्हा रेकीचे 5 तत्व बनवले. आणि मी सांगते ना, समोर तुम्ही रेकी हा करणं नाही करणं हा तुमचा उद्देश आहे, पण तुम्ही जेव्हा रेकी सोबत जुळता ना, त्या रेकी सोबत हे जेव्हा 5 तत्व तुम्ही अनुभव तुमच्या लाईफमध्ये एक्सपिरियन्स कराल ना, अख्खं लाईफ बदलून जाते. आता बघा, केवळ आज के दिन मैं क्रोध नहीं करूंगी, किती नॉर्मल सेंटेन्स आहे हे ऐकायला, पण याच्या मागचं मी रिझन भी सांगते तुम्हाला. क्रोध का मूल कारण आहे अतृप्त मन एवं वासना आहे, औरों से अपेक्षा आहे. आपण ते एक्सपेक्टेशन करतो, नक्कीच करतो. आता समाजामध्ये परिवारात राहणं झालं तर तेवढं येणारच आहे. ओव्हर नका करू. ओपन नाही हो रहा है, क्या नहीं हो रहा है ओपन? आपका नाम बताओ. Vivo V2307. ओ ना, मुझे इधर जाना पड़ेगा पार्टिसिपेट में. Vivo V2. और नाम चेंज करो सब लोग प्लीज. नाम लेने में बहुत एनर्जी आती है, अब तक मेरी एनर्जी आ जाएगी. अभी देखो मैंने करो, अभी आया होगा एक मैसेज, अनम्यूट करो मैडम. और वीडियो हुआ क्या? अच्छा, Redmi 9 तुम्ही जर नवीन असाल तर क्लास सोमवारपासून करा. ओके, ठीक आहे. आणि ज्याचा बॅकग्राऊंड साऊंड येईल तो स्वतःवरून म्यूट कर जा. थोडं मला याच्यात रेकॉर्ड होतो ना, मग डिस्टर्ब होतो. कुणाच्या तरी गाण्याचा आवाज येतो, हिंदी गाणी चालू आहे. आज गाण्याचा आवाज येते कुणाच्या तरी. दुसरों पर शासन ऐसा क्यों, ऐसा ही क्यों नाही. आपण करत राहतो ना, आपल्या मुलांनाच म्हणतो तू असंच कर, मी म्हटलं ना तुला असंच कर. अरे त्याचं जीवन आहे, तो त्याचा कर्मा, तो त्याची लाईफस्टाईल घेऊन आलाय, त्याची पण इच्छा आहे, त्याला पण वाटत असेल मला असं करावं, मला तसं करावं, त्याची पण इच्छा असेल ना. पण आपण नुसतं अधिकार गाजवत असतो, हे असं का नाही, हे असंच का केलं नाही. आणि दुःख कोणाला होते? आपल्या मनाने झालं नाही तर मग दुःख आपल्यालाच होते. मग दिवसभर का काय झालं बाई, पोरग ऐकतच नाही, हे ऐकतच नाही, सांगतो त्यांना मी एवढं तरी ऐकतच नाही. का बरं ऐकेल? त्यांची लाईफ नाहीये, त्यांना नाही वाटत त्यांना स्वतःसारखं जगावं, त्यांची इच्छा नसेल का? तुमची इच्छा आहे ना, त्यांची नाहीये का? मग का बरं शासन? ह्या शासनचा रूल नाहीये म्हणून गाजून घ्यायचं का समोरच्यावर? बरं आता सांगते, आज के दिन मैं क्रोध क्यों नहीं करूंगी. फक्त जीवन आज मध्ये आहे. रेकी सोबत जुळान तर जीवन आज मध्येच आहे. खरं म्हणजे कालचा आपला होता नाही, उद्या आपल्याला माहित नाही, संध्याकाळी काय होईल ते बी नाही माहित. मग आता आहे ना, ऍट प्रेझेंट एक अफर्मेशन स्वतःला, आज के दिन मैं क्रोध नहीं करूंगी. आता याच क्रोधाची एक गोष्ट सांगते मी तुम्हाला. क्रोध बघा, आता ट्रेनमध्ये जो हे झाला ना, मर्डर झालेला आहे, माहितीये तुम्हाला, चाकूनी झालाय. हो बरोबर. एक पुण्याला. छोटासा विचार होता त्या व्यक्तीचा. त्यांनी घराच्या बाहेर जेव्हा निघाला आणि झाला कशावरून, पावसाचं पाणी आतमध्ये येत होतं. ते समोरच्या व्यक्तीने म्हटलं की बाबा, पावसाचं पाणी आतमध्ये येत आहे, त्रास होतोय सगळ्यांना, तर थोडं गेट बंद करून दे. आता जो खून करणारा होता तो व्यक्ती ठरून आला होता का मी जाईन ना खून करीन म्हणून. नाही. मग त्याच्या हातून ही कृती घडली. म्हणजे का बरं घडली? कारण त्या वेळेच्या प्रेझेंटवर त्याचा कंट्रोल नाही होता. No. त्याचंच तेच अफर्मेशन त्याच्यासाठी राहिलं असतं की मी कधीच क्रोध करणार नाही, तर त्याच्या हातून ती घटना घडली असती का? नाही. कळलं? मग घटना कशा घडतात, म्हणून ते अफर्मेशन देत चालायचं की आज के दिन मैं क्रोध नहीं करूंगी. तशीच एक गोष्ट, एक फॅमिली होती, आई बाबा 2 मुलं, आणि त्या घराचा रूल होता की संध्याकाळी सगळे एकत्र जेवण करायचे. ठीक आहे. त्या घराचा रूल, सगळे हजबंड आले, मुलं आले ट्युशनवरून, वाईफ, सगळे एकत्र जेवण करायला बसायचे. त्या दिवशी पण तसंच झालं, एकत्र जेवण करायला बसले. हजबंडनी जो काही ऑफिसचा ताण होता तो सगळं घेऊन आले घरी. आता आपण बी फिमेल आहे, कामही करतो, थकतोय शेवटी, आपल्यामध्ये पण तरी हे आहे ना, शेवटी काही असलं तरी जीव आहे आपल्यामध्ये, थकतो. दोघांचाही छोटेसे शिल्लक कारणावरून वाद झाला असेल, कदाचित भाजी चांगली नाही झाली असेल, कदाचित नमक कमी पडलं असेल, हे छोटेसे शिल्लक कारणावरून त्यांचा इतका वाद झाला. वाद होता होता त्यांनी, हजबंडनी जेवणाचं ताट फेकून दिलं, आणि जेवणाचं ताट फेकल्यानंतर त्या महिलाचा गळा आवरला त्या वादामध्ये. आता गळा आवरला, त्यांना माहितीच नाही त्या क्रोधामध्ये त्या महिलाचा जीव सुद्धा निघून गेला.
जेव्हा त्यांनी काही वेळाने क्रोध शांत झाला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की माझ्या हातून काय घडलं. तेव्हा त्यांनी पोलीस स्टेशनला कॉल केला आणि स्वतःचं समर्पण केलं तिथे, स्वतःची गलती मानली. थोड्याशा क्रोधाने काय झालं, 2 मुलं अनाथ झाले, आई देवाघरी गेली आणि तो व्यक्ती पोलीस स्टेशनमध्ये गेली. झालं अख्खं घर बरबाद छोट्याशा क्रोधाने. आता ते जाऊ द्या, अजून एक क्रोधाची गोष्ट सांगते. कारण कसं आहे ना बघा, जो ताण असते ना आपला, तुम्ही जर वर्किंग असाल किंवा तुमचे हजबंड असाल ना, जेव्हाही आपण घराच्या बाहेर जातो ना, एक झाड, अदृश्य झाड व्हिज्युअलाइज करायचं किंवा असं एक झाड पकडायचं का त्या झाडाला काहीही झालं तरी आपलं काही नुकसान होणार नाही. आपला जो तणाव आहे ना तो त्या झाडावर टांगून येऊन जायचा का मी माझा सगळा तणाव इथं देते आणि चेहऱ्यावर एक सुंदर स्मित हास्य घेऊन घरामध्ये प्रवेश करायचा. तुम्ही बी तेच करा. तुमचं जे काही घराचं सगळं असेल ना, निघा दरवाजाच्या बाहेर आणि सगळं क्रोध, जे काही दिवसभराचं सफरिंग तुम्ही तुमच्या मनामध्ये बसून ठेवलेलं आहे ना, त्या सगळ्या सफरिंगला त्या एका झाडावर टांगून द्यायचं. तिला घ्यायचंच नाही घरामध्ये. जेव्हा आपले हसबंड येते त्या हसबंडला प्रेमाने बोला, प्रेमाने राहा त्यांच्यासोबत. त्यांना खूप गरज असते. बाहेरची लाईफ खूप वेगळी आहे. आपण घरात राहून एवढं डिप्रेस होतो ना, तर बाहेर विचार करा कितीतरी औरा कनेक्टिव्हिटी लोकांची, सगळ्यांचे आपापले विचार, सगळे आपापल्या घरचं सफरिंग घेऊन एका ठिकाणी जमा होतात. विचार करा तिथलं लाईफ कसं असेल, तिथली एनर्जी कशी असेल. नक्कीच त्रास होत असेल ना आपल्या हसबंड लोकांना. मग थोडं आपण समजून घ्यायचं आणि नक्की सांगा आपलं जे काही आहे ना ते एका झाडावर टांगून ठेवायचं. घरात येताना सुंदर प्रवेश करा, कारण घर एक मंदिर असते आणि मंदिरात राहणारा प्रत्येक व्यक्ती ईश्वरची रचना आहे. म्हणून त्या ईश्वरच्या रचनेसोबत कसं राहायचं हे आपल्याला ठरवायचं आहे. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट सांगते, रागाची शहानिशी. रागाची शहानिशी का बरं? आता KG1 KG2 चा मुलगा जेव्हा स्कूलमधून येईल तर त्याला सगळ्यात जास्त आवड त्याच्या मम्मी सोबत भेटायची राहील. नक्की ना? राहील ना, तर धावत धावत येईल. आता त्या दिवशी आईने बोन्स चायनाचा कपसेट घरी विकत आणला. आता छानच आणला असेल, स्पेशल. मम्मी स्पेशलच खरेदी करते आणि आपल्यासाठी सगळं स्पेशलच राहते. ठीक आहे. मग आता तो मम्मीने आणलेला बोन्स चायनाचा सेट मम्मीने डायनिंग टेबलवर ठेवला आणि डायनिंग टेबलवर ठेवल्यानंतर मम्मी भांडे घासायला कुठे गेली? मी भांड्याचं खूप उदाहरण देते. भांडं अख्खं आपलं आयुष्य खराब केलंय त्या भांड्याने. आता सांगा, इथं बी सांगते त्या भांड्यानेच कसं आयुष्य खराब केलंय का मुलाचं. भांडे घासायला मम्मी अंदर किचन मध्ये गेली. मम्मी शहानिशी घासून राहिली होती, रागाची शहानिशी. मुलगा धावत आला, बॅग ठेवली त्याने डायनिंगवर आणि धावत असल्यामुळे मम्मी मम्मी करत धावत गेला असेल कदाचित आणि डायनिंगला धक्का लागला आणि तो कपसेट खाली पडला. आता खाली पडला म्हणजे आपण तर हुशार आहे, फुटला. आपण तेवढंच तिकडे फुटे नाही फुटे, पण आपल्याला माहिती आहे फुटला. मग मम्मीने ठरवलं कपसेट आणलेला माझा फुटला आणि मम्मीला राग आला, खूप क्रोध आला मम्मीला. हातात असलेली शहानिशी त्या मुलाला मारून फेकली. त्या मुलाचा एक डोळा कायमस्वरूपी निकामी झाला. आता सांगा, मम्मीने ठरवलं होतं का मी क्रोध करीन ना माझ्या मुलासोबत मी असंच करीन? काही प्लॅनिंग होती का मम्मीची? शक्यच नाही. कुठलीच मम्मी असं करणार नाही. जाणीवपूर्वक नाही करत. हा, लग्नाला जाऊन आलं की त्याचं उदाहरण सांगते मॅडम मी. तुम्ही क्लास केलाय का पहिले? हो मॅडम, नीला मॅडम, मी ते उदाहरण सांगते. मी कसं तो आता समजून सांगते. ते औरा कनेक्टिव्हिटी मध्ये सांगते ते उदाहरण. कळलं? मग ती मम्मी कधीही म्हणून आज की दिन फक्त थोड्या वेळासाठी आपण जगणार आहेच. आपण सध्या नाही जाणार आहे, ठरून घ्या ते. पण शेवटी आपल्याला माहित नाही आपण कधी जाणार आहे. म्हणून आजच्यासाठी विचार करायचा. आज एका सेकंदसाठी जर विचार केला तर एका सेकंदामध्ये एका दिवसामध्ये 24 तास येतात. 24 तासासाठी आपण माइंड सेट केला की मी आज क्रोध करणार नाही. त्या 24 तासाची 30 दिवस होणार आहे आणि 30 दिवसाचे 365 दिवस होणार आहे. म्हणजे 365 दिवस तुम्ही क्रोध करणार नाही. तुम्ही सांगा कशा झाल्या मग? क्रोधी झाल्या की शांत झाल्या? शांत. चॉईस आपलीच आहे ना मग. मग नक्की आज के दिन मैं क्रोध नहीं करूंगी, नक्की स्वतःला अफर्मेशन द्या. दुसरं बघा, केवळ आज के दिन मैं चिंता नहीं करूंगी. आता चिंता करून भलं कोणाचं झालंय? कोणाचंच नाही. कोणाचंच नाही झालंय, पण तरी आम्ही करतो. कारण आम्हाला सवय आहे. आमचे कामं झाले तर कामच तर नाही राहत आमच्या जो चिंता करण्याशिवाय. पण आम्ही करतो. पण आजपासून खरंच करायचं नाही. चिंता करून फक्त आपली वेळ आणि ऊर्जा वाया जाते. जे विचार करतो ना ते आपली ऊर्जा आहे. फक्त ऊर्जा आहे ना, ती ऊर्जा जेव्हा अशी क्रिएट होते ना, तर तुमचं बघा ते दिवसभरात जे चालू राहते ना आतमध्ये ओव्हर थिंकिंग, जो त्रास तुम्हाला होतो ना, तो संध्याकाळी मुलांवर नाही तर हसबंडवर निघतो ना. मग आज के दिन स्वतःला म्हणा ना, मी आज के दिन मी चिंता नाही करूंगी. एवढं म्हटलं तर येणारच नाही चिंता. दुसरं काही वाचा, खूप काम आहे. डान्स करा, गाणे लावा, स्वयंपाक करा, रील बनवा, काही तर करा. हॉबी असेल ना तुमच्या काहीतरी आपल्या, कशाला मारता? जगून घ्या थोडं स्वतःसाठी, ओव्हर थिंकिंग केल्यापेक्षा.
म्हणून एक अफर्मेशन स्वतःला द्यायचं की आज के दिन मैं चिंता नहीं करूंगी. आप अनेक शक्तियों के स्वामी है. आप पूरे हृदय से प्रयत्न जारी रखे. चिंता नाही उपाय करे. कधीही सोल्युशन काढायचं कुठल्याही गोष्टीवर. आणि खरं सांगते आपल्यामध्ये खूप पॉवर आहे. आपण जे पाहिजे ना ते मॅनिफेस्ट करू शकतो. मी कुठेतरी डिप्रेशन मध्ये असणारी, आत्महत्या करण्यासाठी प्रयत्न करणारे, तो माझा निर्णय असणारी मी आज तुम्हाला शिकवत आहे. मी ज्ञान वाटत आहे. एका प्रकारे जर म्हटलं तर याला ज्ञान म्हणते आपल्या भाषेमध्ये. मी ज्ञान वाटत आहे. मी कुठंतरी ते काम करणारी मी ज्ञान वाटत आहे. म्हणजे आपल्यामध्ये शक्ती आहे ना. आपण स्वतःला बदलू शकतो ना. फक्त ठरवा तर एकदा इथे मला बदलायचं आहे. त्यानंतर आज के दिन मैं अपना कार्य ईमानदारी से करूंगी. बघा आता अपना कार्य याच्यावरून मी तुम्हाला एक उदाहरण सांगते. सगळ्यांनी प्रत्येकाने जर आपलं कार्य इमानदारीनं केलं तर ह्या दुनियामध्ये जे प्रॉब्लेम होऊन राहिले तेवढे प्रॉब्लेम येईन का? नाही. शक्यच नाही. आता एक उदाहरण त्याच्यासाठी, एका डॉक्टर जवळ जाण ना, त्या डॉक्टरनी अशा चेन बनवून ठेवल्या आहे त्यांच्या की तुम्हाला हे बी रिपोर्ट त्याच्याच जवळ जायचा आहे, ती रिपोर्ट करायला तुम्हाला त्याच्याच जवळ जायचं आहे, अशी सेटिंग करून ठेवली आहे त्यांची सराउंडिंग मध्ये केली आहे डॉक्टरनी. आणि तोच डॉक्टर इमानदारीनं कार्य कराल तर साधारण व्यक्ती जाणारा, विचार करा, तो कुठल्या परिस्थितीमधून पैसा गोळा करून त्या हॉस्पिटलमध्ये जातो, त्याला माहित असते, पण समोरचा व्यक्ती लुटायला बसलाय तिथे, आहे ना. मग सगळ्यांनी, प्रत्येकाने जर आपलं कार्य इमानदारीनं करतो म्हटलं तर किती फरक पडेल. आज मी तुम्हाला 5 दिवसाचा क्लास फ्रीमध्ये शिकवत आहे. मी जर तुम्हाला इथे इमानदारी दाखवली नाही तर तुम्ही माझा क्लास तिसऱ्या दिवशी प्रेझेंट झाल्या नसत्या. नाही. नक्कीच नसते झाल्या. म्हणून सगळ्यांनी ना आपलं काम इमानदारीनं करा, कारण त्याचं बेनिफिट मिळतेच. आणि तुम्हाला बी माहित आहे 2 नंबरपणाने कामं केल्याने त्याचा रिझल्ट काय येतो आयुष्यामध्ये. आपल्या थ्रू नाही येणार तर कधीतरी आपल्या मुलांच्या थ्रू येतो. कारण लोक सहसा काय म्हणतात, गलती करणाऱ्याला दोष नाही देत लोक. याच्या पोरासोबत जेव्हा होईल ना, याच्या पोरीसोबत जेव्हा होईल ना तेव्हा याला समजाल, असे म्हणतात लोक. आणि ते आपला भोग आहे ना कर्माचा, आपल्या मुलांना भोगावं लागते. बघा खूप लोकांच्या तोंडून असं निघते. आणि त्या मुलांचा दोष नसताना सुद्धा त्याचे बोललेले ते अफर्मेशन त्या मुलाच्या जीवनावर वर्क करतात. बोलणं फक्त ऊर्जा आहे, तुम्ही नॉर्मल नका समजू. तुम्ही जे बोलता ना ते समोरच्या पर्यंत तथास्तु होते. मी 10 वेळा सांगलं, आपल्या पोराला पाडणारा आपणच आहे महान नारी. केवल आज के दिन में कुदरत के हर पल का आभार मानूंगी. कोण कोण मानते रोज? आभार मानता का? आता मला एक गोष्ट सांगा, भाग्यश्री मॅडमला पकडते. भाग्यश्री मॅडम, तुम्ही चप्पल घालता ना? हो. मग चप्पल घालता, ती जी चप्पल घालता तुम्ही, एक उदाहरण, आता तुम्हाला वाटेल चप्पलला कधी कोणी काही म्हणते का बाबा, पण अनुभव घेता, ती चप्पल तुम्हाला उन्हापासून वाचवते. हो. ती चप्पल तुम्हाला चिखलातून सुद्धा वाचवते. ती बरोबर. चप्पल तुम्हाला काट्यातून वाचवते. आणि कदाचित तिच्या सहनशक्तीच्या पलीकडे जर तो काटा असेल तेव्हाच ती तुमच्यापर्यंत पोहोचते. मग त्या मान्य. चपलीला कधीतरी एक वेळा धन्यवाद, कारण ती तुमच्या किती कमी पडते. कधीतरी नाही. एकदा धन्यवाद. कधीतरी तुम्ही साडी घातली आणि त्या साडीमुळे 10 लोक समोर येऊन म्हणून राहिले तुम्हाला की मॅडम या साडीमध्ये तुम्ही खूप सुंदर दिसत होत्या. कधीतरी त्या साडीला, वाव, तुझ्यामुळे मला आज कोणीतरी तारीफ केली माझी, तुझ्यासाठी धन्यवाद केलं. पण उलट काय नाही, म्हणतो, कधीच नजर लागली, ही साडी चांगली होती, नजर लागली म्हणून पाटली माझी साडी. आपण ही अफर्मेशन देतो त्या साडीला, पण उलट थँक्यू नाही म्हणत त्या साडीला, म्हणतो ना. आहे असं. म्हणून धन्यवाद म्हणा, कारण माहितीये का, छोट्या छोट्या गोष्टीला धन्यवाद म्हणा. तुमचं आपल्या आयुष्यात कळत न कळत कोणी ना कोणी छोटी छोटी मदत करून जातो, आपली करून जातो ना. पण मी आता आपण 2 असं दिवसापासून सुरू केलं बोलणं. नक्कीच करा, स्वतःशी. नक्की करा. त्यांना धन्यवाद म्हणा. काही तर मदत करत असेल ना आपली, एवढी तर करत असेल ना. आणि सगळे करते बघा, बिना मदतीनं आपण जगू शकत नाही. जगू शकत नाही बिना मदतीनं. कुणा ना कुणाचा सहारा पाहिजे. पण जो बी मदत करते ना आपल्याला, त्याच्यासाठी नक्की कृतज्ञता व्यक्त करा. त्याचं जे बेनिफिट तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये भेटेल ना, ते तुम्ही पॉझिटिव्ह होणार आहे. जे तुम्ही निगेटिव्ह राहत होते आजपर्यंत, ते निगेटिव्ह न राहता पॉझिटिव्ह राहणार आहे. मग धन्यवादची भावना हमेशा ठेवा. ठीक आहे. आता झाला एक पॉइंट राहिला, सबको स्वीकारूंगी. आता बघा, आपले 2 मुलं असतात. एका मुलाचा, सगळ्यांचा स्टोरी तेच आहे, एका मुलाचा स्वभाव वेगळा असतो आणि एकाचा वेगळा असतो. सगळ्यांची मुलं ना, बरोबर ना. बरोबर. आपण त्या मुलांना बदलू शकतो का? एकाला एक चांगला आहे म्हणून त्याला स्वीकारतो, आणि जो बदमाश आहे त्याला स्वीकारत नाही, असं आपण करतच नाही. आपण त्याला पण स्वीकारतो ना. आहे आपल्यामध्ये, कारण ती मायेची ऊर्जा आपल्यामध्ये आहे. पण तुम्ही समाजामध्ये, घरामध्ये कुठल्या व्यक्तीने जर आपल्याविषयी काही बोललं तर तुम्ही त्याला स्वीकारता का? नाही. स्वीकारायला पाहिजे त्याला, त्या व्यक्तीला स्वीकाराल तर काय होईल?
भांडण होणार नाही. आनंद. घरामध्ये काय झालं, टीव्ही एवढे मोठे आणि हृदय एवढं झालं, एवढं याच्यापेक्षा लहान, म्हणजे असंही पकडलं तरी चालते, झालं ना. टीव्हीची साईज मोठी मोठी झाली, हृदय एवढं करून ठेवलं. लोकांमध्ये, आपल्या घरामध्ये मोजून तर 4 लोक राहतो, आणि त्या 4 लोकांसोबतही आपलं पटत नाही. मग कसं राहायचंय, जगाचं कसं आहे आपल्याला सांगा, तुम्ही ठरवा. कसं 4 लोकांसोबत जरी आपलं पटत नाही, आधी किती सारे लोक फॅमिली राहायचे माहिती आहे तुम्हाला, किती सारे लोक एकत्र राहायचे. कदाचितच एखाद्या महिलाचे हसबंड जर मरण पावले, अख्खं कुटुंब त्या महिलेला साथ देत होतं. ती महिला कधीच बघितलं का तेव्हा चिंता, डिप्रेशन मध्ये गेलेली. पण आज काय होतं, एखाद्याचा हसबंड जर गेला ना, तर अख्खी पहिले घरातले लोक त्या बाईला हाकलून टाकतात, परेशान करतात, तिची बदनामी करतात ना, समाज तर नंतर करतो. एवढी अगदी बेकार बरोबर. कंडिशन आली आहे. पण लोक, खूप विचित्र भावना आहे. कदाचित त्या मुलाचे वडील गेले तर त्या मुलाची जिम्मेदारी त्या वडिलांचे भाऊ वगैरे, बहिणी वगैरे, आई वडील घ्यायचे. पण आता तर अशी कंडिशन आली आहे की ते, तुम्हालाही माहिती आहे की आई वडील गेले जर एखाद्या मुलाचे, तर कदाचित तो मुलगा एक तर खूप लावारिस निघतो, किंवा तुम्हालाही माहिती एखादाच चांगला निघतो. तो का लावारिस निघतो तो, कारण त्याच्या परिस्थितीनं तोच त्याला सपोर्ट राहिला असता, जे जुन्या काळामध्ये जे चालत होतं पिढीने पिढे, तर तो मुलगा तसा राहिला असता का? नक्कीच नसता राहिला ना. म्हणून काय आहे ना, थोडं समजून घ्या, आपल्या आजूबाजूच्याच लोकांना समजा पहिले. समाजासाठी आपण नंतर कार्य करू. जेव्हा आपण आपल्या घरच्यांना समजतो ना, तेव्हा समाजासाठी बाहेर निघतो. असं नाही प्रॉब्लेम माझ्या लाईफमध्ये नव्हते, प्रॉब्लेम खूप होते. पण त्या प्रॉब्लेमला कसं आता सॉल्व्ह करण्याची जी टेक्निक मी रेकीमधून शिकली ना, मला कुठलाही त्रास होत नाही. मी समोरच्याला चूप करून देते. मी पण शांत होते आणि समोरच्याला पण चूप करते. केवल आज के दिन में हर जीव को प्रेम और आदर करूंगी. करता का तुम्ही घरातील लोकांना? घरातील लोकांना करतो. प्रेम करताना, आणि करायलाच पाहिजे. सासू करता का प्रेम? करतो. तुम्ही हो. करता. बाकीचे, नाही. आम्हाला तर सासू आमचं चांगली पटते भेटलीच छान. नाही, हे ब्रीद वाक्य आम्ही बनवून ठेवलंय. आम्हाला तर सासू चांगली भेटलीच नाही, पण त्या नाही सासूनं नाही मला तुमच्यासाठी 25 वर्षाचा अखंड एवढा पहाड तुम्हाला दिला त्या सासूनी. आता जे बरोबर. सफरिंग तुम्ही तुमची मुलं करून करून राहिले, तेच सफरिंग मधून ती सासू निघाली ना, मग त्या सासूवर प्रेम करायला पाहिजे की तिचा राग केला पाहिजे? आणि तीच सासू कुठेतरी आपल्या मुलीला अखंड प्रेम करणारी, ती मुलीला म्हणून का स्वीकारत नाही? आपल्या मुलीला आपण दुःखात बघू शकत नाही, आणि आपण त्याच दुसऱ्याच्या मुलीला दुःखामध्ये का बरं घालायचं? आयुष्य बदलता येते आपल्यासाठी, कुठेच जायची गरज नाही आपल्याला, सगळं आपल्या हाती आहे. फक्त समोरच्याला स्वीकारायचं आहे. एक प्रेमाची भावना, एक प्रेमाचा शब्द द्यायचा. मी सांगते ना, डोक्यावर बर्फाची लादीन मधाचा गोळा तोंडात ठेवांना कधीही वाद होत नाही घरामध्ये, खरंच नाही होत. या भावनेने चालायचं आहे. लगेच आठवाचा बर्फाचा गोळा ठेवलाय मी म्हणजे डोकं थंड माझं. मधाचा गोळा गोड, नाही तर मधुमक्खी बनाल, तर मग तुम्हाला माहिती आहे मधुमक्खीला कोणीही पसंत करत नाही दुनियामध्ये. ठीक आहे. आता बस बघा, रेकीविषयी कळलं, रेकीचे 5 तत्व कळले. आता मी औरा आणि 7 चक्र काय आहे ते समजून सांगते. मी स्क्रीन शेअर केली आहे ना. तुम्हाला औरा माहिती आहे का? नाही. बघा, आपल्या घरी जी फोटो राहायची देवाची जुन्या काळामध्ये, त्याच्या मागे एक वलय असायचं प्रकाशाचं. त्या प्रकाशाच्या वलयाला औरा म्हणतात. आपल्याला सुद्धा औरा आहे. 7 लेहर मध्ये हा औरा असतो. बघा, हा औरा 7 लेहर मध्ये असते. मी तुम्हाला पुन्हा इमेज सेंड करेन. 7 लेहर असते. आपले सूक्ष्म शरीर 7 असते. आणि जेव्हा कुठे तुम्हाला जर काही व्हायचं असलं ना, तर सगळ्यात पहिले जी काही नकारात्मक ऊर्जा आहे किंवा जे काही नुकसान होतं आपलं, ते सगळ्यात पहिले आपल्या औरामध्ये येतो, आणि नंतर मग आपल्या शरीरामध्ये प्रवेश करते. नाही तर एक उदाहरण सांगते, गाडीवर 3 व्यक्ती 4 व्यक्ती जाते, आणि कदाचित ऍक्सिडेंट भयानक होतो, एकच व्यक्ती का मरतो किंवा 2च का मरते, त्या दोघांना का काही नाही होत. कळलं? औरा स्ट्रॉंग. कुणाचा औरा जर वीक असला तर त्याला ती नकारात्मक ऊर्जा लवकर त्याच्यावर हावी होते, आणि कुणाचा औरा जर चांगला असला, पॉझिटिव्ह आणि स्ट्रॉंग असला, तर त्या व्यक्तीपर्यंत ती ऊर्जा येतपर्यंत त्याला थोडा वेळ लागतो. ठीक आहे.
आता मी सांगते कुठेही बघा इथे आपले 7 चक्र असते आणि ह्या औरा जर एखाद्या भागामध्ये डॅमेज झाला, जसं इथे माझ्या डोक्यापाशी जर हा औरा माझा इथे डॅमेज झाला आणि इथून जर नकारात्मक ऊर्जा आल्या तर मला या भागामध्ये त्रास होईल. जसं मला ओव्हर थिंकिंग, मेंटली डिस्टर्ब होईल, तणाव, चिंता ह्या प्रॉब्लेम होतात. जसं हा औरा माझा इथून डॅमेज झाला तर मला पोटाचे प्रॉब्लेम होईल. अशा प्रकारे औरा डॅमेज होतो. मी कसा पाहायचा कसा काढायचा सांगते. आता एक उदाहरण सांगा मला, लग्नामध्ये तयारी करून कोण कोण जाते? सगळेच जाते. सर्व चेहऱ्यावरचं सर्व हास्य बघितलं का त्या दिवसचं किती सुंदर असतं, किती खुश, किती प्रसन्न. आणि वापस येताना काय कंडिशन असते? थकलेला. असतो ना. आता याच्यात काय रिझन माहितीये तुम्हाला? कितीतरी लोक एकत्र येतात, त्या लोकांची औरा कनेक्टिव्हिटी आपल्याला होते आणि चुकून कोणाची नकारात्मक ऊर्जा जर आपल्यापर्यंत आली ना, तर त्या नकारात्मक ऊर्जेचा त्रास आपल्याला घरी येऊन होतो ना आपण झोपून राहतो. कळलं? औरा कनेक्टिव्हिटी अशी होते. आता करायची कशी मी ते सांगते. कोणी आहे का तुमच्याकडे? एक प्रॅक्टिकल करायचंय. बाळ असेल कुणीतरी बोलवा. पण बाळ झोपलाय, म्हणजे त्याला झोकच देते मी. कोणी आहे का? मनीषा मॅडम कडे आहे का? कुणाकडे असेल तर एक जण बोलवा. कोणाकडे आहे? असेल कुणाकडे? आता प्रॅक्टिकल कसं करायचं? नीला मॅडम तुमच्याकडे आहे का? 2 व्यक्ती मी पाहिजे. मुद्दामून तिला झोपवलं, ऐकू नाही देणार बरं, म्हणून. जाऊ द्या पुढल्या वेळेस सांगून देईन मी कधीतरी. बघा, आता जर असा रेकीला कॉल केला आणि हात जर रब केले आणि समोरचा व्यक्ती जर समोर आहे आणि मी इथे आहे, तुम्ही जर असे हात केले तर करून बघा. आता ज्यांचं रेकी झालं त्यांना माझी एनर्जी कनेक्ट होईल. करा. इथे रेकी झालेले पण आहे. बघा, एक एनर्जीचा खिचाव, एक मॅग्नेटिक एनर्जी फील होईल तुम्हाला काहीतरी हातामध्ये. करायचं का आम्ही पण? हो करा. बघा, करून बघा. माझ्या हाताकडे हात आणून बघा. असं इमॅजिन करा की तुम्ही माझ्याच समोर आहे आणि हाताला हात टच करत आहे. बघा, एक मॅग्नेटिक फिलिंग होईल. ज्यांचं रेकी झालंय त्यांना लगेच होतं. बघा, एक मॅग्नेटिक फिलिंग वाटते का? हो वाटतंय. वाटतं का जवळ काहीतरी असं खिचाव? जड येतात वाटतं का ना. मॅडम? हो तेच आहे. जड होतं, कोणाला मुंग्या येतं, कोणाला राऊंड राऊंड जाणवतं, कुणाला गरम, कुणाला थंड. हा आहे औरा कनेक्टिव्हिटी. झाली तुमची माझ्यासोबत? माझ्या झाली? हाताला मुंग्या येत आहेत, आल्या ना. म्हणजे मुंग्या. ही नॅचरल तुमची रेकीची पॉवर आहे. असा औरा कनेक्ट होतो एकमेकांचा. आता बसमध्ये जातो, बसमध्ये बसले आपले आप्पाजी, आपल्याला माहिती आहे का त्यांचा औरा कसा आहे? पण तो कुठेतरी कनेक्ट होतो आणि घरी येऊन आपण सरळ झोपतो ना. हा असा औरा एकमेकाला कनेक्ट होतो. आता बघा, आता औरा समजलं. औरा काय आहे? आपल्या शरीराच्या भोवती 7 सूक्ष्म शरीर असतात, त्याला औरा म्हणते. त्या औराचा सगळ्यांचा औरा कलर वेगवेगळा असतो. सेकंड लेवलमध्ये त्याचं डिटेलमध्ये शिकवल्या जाते. आता बघा, दुसऱ्याचा औरा कसा बघायचा आणि स्वतःचा कसा बघायचा. आता कोणी जर असलं असतं मी प्रॅक्टिकल करायला लावलं असतं, पण आता तुम्ही मलाच बघा. जर तुम्हाला दुसऱ्याचा औरा बघायचा असला तर समोरच्या व्यक्तीला डोळे बंद करायला लावायचे, त्याच्या या नाकाच्या भागाकडे बघायचं आणि त्याचा औरा कलर तुम्हाला एक वलय दिसेल. अच्छा ठीक आहे, थांबा, इझी स्टेप सांगते मी तुम्हाला. तुमच्याकडे बुक आहे का? बुक घेऊन बसले का? त्या बुकावर एक असं डॉट काढा ब्लू कलरने आणि त्याचा औरा बघा. औरा वस्तूला, प्राण्याला, प्रत्येक गोष्टीला औरा असतो. माझा जो लॅपटॉप आहे, माझ्या लॅपटॉपला बी औरा आहे, माझ्या मोबाईलला सुद्धा औरा आहे, माऊसला औरा आहे, सगळ्याच गोष्टीला औरा असतो, पेनाला सुद्धा औरा असतो. एक डॉट काढा आणि त्या डॉटकडे कॉन्सन्ट्रेशन करून थोडं बघा. त्याच्या आजूबाजूला एक वलय दिसेल तुम्हाला. दिसलं का? सांगत चला. ज्यांना दिसलं त्यांचं इंट्युशन पॉवर स्ट्रॉंग आहे आणि ज्यांना लेट दिसलं त्यांचं ती चक्र ब्लॉक आहे. मॅडम, हा, ब्ल्यूच्या बाजूला पांढरं पांढरं दिसतंय. बस तोच आहे सेम. बरोबर दिसलं तुम्हाला. तसा ब्ल्यू सारखा डॉट दिसतो पांढऱ्या बाजूला. बाजूला प्रकाश दिसतो पांढरा. हा मॅडम, पांढरा. तेच पांढरा प्रकाश दिसतो. त्या पॉइंटचा तो झाला औरा. जर तुम्ही पेनाकडे जर तसंच बघा, नंतर तुम्ही मग प्रॅक्टिस करा. कुठल्याही वस्तूचा, प्राण्याचा, कुठलाही मोबाईलचा, आपला जर मोबाईलच राहते, मोबाईलचाच पाहायचा पहिले, मग नंतर बाकी गोष्टीचा पाहायचा. पेनाचा, मोबाईलचा, कुठल्याही वस्तूचा तुम्ही औरा बघू शकता. हे प्रॅक्टिकल तुम्ही नंतर करता. आता बघा, समोरच्या व्यक्तीचा औरा कसा हा विचारा.
व्यक्तीचा जर बघायचा असला तर कसं बघायचं मॅडम? तेच तेच तेच. समोरच्या व्यक्तीचा कसा बघायचा? समोरच्या व्यक्तीला बसून ठेवायचं, थोडं डिस्टन्सने उभं राहायचं, त्या व्यक्तीला डोळे बंद करून ठेवायला सांगायचं आणि नाकाकडे बघायचं. जो कलर दिसेल ना तो त्या व्यक्तीचा औरा कलर असतो. आता तुम्ही मला बघा आणि सांगा, जो मला राईट सांगेल मी त्याला सांगेल, कारण मला माहिती आहे माझा औरा कलर. बघा, मी डोळे बंद करते. पण मॅडम तुम्ही एकदम छोट्या दिसत आहे स्क्रीनवर. म्हणजे बाकी स्क्रीनवर अच्छा, एक मिनिट थांबा. आता हं. बघा. नाही थांबा, एक मिनिट थांबा. मी फोन आता जवळ बघा. घेते. हा, आता दिसत आहे बरोबर. ठीक आहे ना? हा. हा. मॅडम ग्रीन दिसत आहे. हा, सांगा सांगा, मी सांगते तुम्हाला. नाही नाही, थांबा मला मॅडम, ग्रीन तुम्ही दिसतंय बंद करा. मॅडम. मला दिसलंच नाही. नाही, मला नाही दिसलं अजून. मॅडम ब्ल्यू ब्ल्यू ग्रीन दिसतं. कोणी सांगितला? मी मॅडम सुनीता. सुनीता. हा. माझा हा. ब्लू कलरच आहे. माझा नॅचरली जो औरा कलर आहे ग्रीन आहे, पण मेडिटेशननी जो चक्र ऍक्टिव्ह होतो ना, त्या चक्राचा कलर माझा ब्ल्यू आहे. ठीक आहे? अच्छा. ब्ल्यू आणि ग्रीन दिसतंय मॅडम. हा, बरोबर बरोबर. नॅचरली माझा मी ग्रीन कलर म्हणजे तुम्ही हेल्दी. मी सहसा 3-3, 4-4 वर्ष आजारी होत नाही. कदाचित एखाद्या वेळा होते मी. आणि ब्लू कलर याच्यासाठी की माझं हे इंट्युइशनचं चक्र, हे चक्र खूप ऍक्टिव्ह आहे, 100% ऍक्टिव्ह आहे. जसं मी अफर्मेशन देते ते माझे खूप वर्क करतात. ठीक आहे. आता मी तुम्हाला 7 चक्र समजून सांगेल ना, ते कळेलच. कळलं? आता स्वतःचा कसं बघायचं? सेम मिरर समोर उभं राहायचं आणि स्वतःच्या नाकाकडे बघायचं. जो कलर दिसला, थोडं काही वेळाने कळणार नाही, पण रोज 1-2 वेळा जर प्रॅक्टिस केली तर येऊन जाईल. इकडे बघितलं की तुमचा औराचा कलर तुम्हाला कळून जाईल. कळलं? आता याच औराला बघा, ज्याप्रमाणे 2 टाइम तुम्हाला जेवण करायची गरज असते ना, त्याचप्रमाणे या औराला क्लीन करण्याची सुद्धा गरज असते. तुम्हाला माहित आहे ही गोष्ट? आता कसं करायचं? रेकीला कॉल करायचा. आता तुमचं शक्तिपात झालं नाही. शक्तिपात झाल्यानंतर तुम्ही त्या गोष्टीचा अजून चांगला बेनिफिट करू शकता. आणि जो सेकंड मास्टर लेवलला ऍडमिशन घेते त्याच्याला तर अजून बी भारी रिझल्ट येतो, कारण अशी सिम्बॉल आहे की त्या सिम्बॉलनी 100% ऊर्जा जाणवते. हिलिंग तुम्ही कुठल्याही कारणासाठी हिलिंग करू शकता. कुठलंही छोटं छोटं कारणासाठी हिलिंग करू शकता. हॉस्पिटलमध्ये जायची नंतरच येईन वेळ, पण पहिले तुमच्याजवळ जर हिलिंगची पॉवर आहे ना, तर तुम्ही हिलिंग करू शकता त्या कारणासाठी. आता जगाच्या पाठीवर कुठेही हिलिंग करू शकता व्यक्ती, कुठे बी असेल ना, तर त्याच्यापर्यंत त्या ऊर्जा पोहोचतात. तुम्ही घरीच बसून हिलिंग करू शकता. ठीक आहे. औरा कसा क्लीन करायचा? रेकीला कॉल करायचा. उद्या सांगते मी रेकीला कॉल करणार. एकदा रेकीला कॉल केला की हे हात असे कप शेप मध्ये घ्यायचे. कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा जर माझ्या आभा मंडळात असेल, ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा माझ्या आभा मंडळात असेल, ती माझ्या हातांमध्ये आले. बघा, हळूच हात असे पायापर्यंत न्यायला लागते. पायापासून अशा त्या ऊर्जा पकडून 3 वेळा फुंक मारून ब्रह्मांड में जाके शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो. ब्रह्मांड मध्ये खूप ताकद आहे. आपली एवढीशी नकारात्मक ऊर्जा शुद्ध होऊन जाईल. पण तुम्ही इकडे तिकडे सोडली ना, ती कोणा ना कोणापर्यंत पोहोचेल. तो म्हणून मम्मी माझं हे दुखत आहे, तुमचं जे दुखत आहे ना ते त्याच्यापर्यंत पोहोचेल. म्हणून असं कधीही इकडे तिकडे सोडायच्या नाही. ऊर्जा ब्रह्मांडामध्ये सोडायच्या. आणि जेव्हाही नकारात्मक ऊर्जा काढतो तेव्हा कट 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 डिलेट डिलेट करायचं. आता बघा, औरा काढला. आता तुम्हाला एक गोष्ट सांगते मी, ज्यांना रेकीचा अनुभव करायचा आहे त्यांना शक्तिपात करावा लागतो. ठीक आहे. माझा फोर्स कुणालाच नाही, समोरचा व्यक्ती तयार राहील तेव्हाच मी शक्तिपात घेते. आता शक्तिपात कुणाला घ्यायचा आहे ते सांगा. आणि दुसरी गोष्ट महत्वाची, मी विदाऊट एनर्जी एक्सचेंज मी शक्तिपात करून देत नाही. क्लास जरी माझा फ्री असला तर शक्तिपातची मी एनर्जी एक्सचेंज घेते, कारण माझ्या ऊर्जा तुमच्यासोबत कनेक्ट होते, तुमच्या कर्म बॉन्डिंग सोबत माझ्या ऊर्जा कनेक्ट होते. त्यासाठी मी एनर्जी एक्सचेंज करून मी तिथंच तुमचं डिस्कनेक्ट करते एनर्जी. आता मी 333 रुपये मी एनर्जी एक्सचेंज घेते. मी 151 घेत होती, मला 151 मधून मला त्या ऊर्जाचा रिझल्ट वेगळा वाटला, म्हणून मी 333 रुपये ठेवले. आता कोणाला शक्तिपात करायचा आहे सांगा. मी सकाळी उद्या 5 वाजता, आणि ज्याला नाही जमलं 5ला त्याला 8 वाजता मी शक्तिपात करून देईन. ठीक आहे. मला शक्तिपात. करायचं आहे, हा, पण मी मी तुम्हाला सांगते. कंडिशन आहे. बाळ एकटंच आहे आणि मी आणि माऊली म्हणजे घरी दोघ्याच जणी आहे. हिचे पप्पा असते तर तिला पाहिलं असतं म्हणजे, पण हिचं कसं करू मी? सकाळी मी उठली की उठून जाते.
सकाळी 5ला, फक्त 5च मिनिटाचं काम आहे. तुम्ही 5 मिनिटात, माझ्याजवळ भरपूर लेडीज राहतेच म्हणा, तर तुम्ही म्हणाल मला यावेळेस फ्री आहे लगेच करून द्या, तर मी तुमचं पहिले करून देईन. किंवा 8 वाजता करून देते. 2 ऑप्शन आहे, एक 5ला किंवा एक 8ला. हो, पण मग आंघोळ वगैरे सगळं करून बसावं लागेल ना मला. आंघोळ, पूजापाठ करून बसा. पॉझिटिव्ह ऊर्जा जेव्हा ग्रहण करतो तेव्हा मेंटॅलिटी पण स्ट्रॉंग ठेवायची, पॉझिटिव्ह ठेवायची. रिझल्ट खूप छान येतो इथचंच आणि थोडंसं ऊर्जा आहे माझं जाणवते. माझ्या हा, तुम्हाला ती पण ऊर्जा मला जाणवासाठी, करायचंच आहे. ओके, ऊर्जा बघ, जाणवासाठी शक्तिपात करावाच लागेल. कारण उद्या आणि परवा जे प्रॅक्टिकल करतो त्या प्रॅक्टिकलसाठी रेकीच्या ज्या ऊर्जा तुम्हाला अनुभव करायचा आहे त्यासाठी शक्तिपात करावा लागते. कोण कोण तयार आहे मला सांगा. मी 333 रुपये एनर्जी एक्सचेंज घेते. मी ग्रुपवर टाकीन, तू मला पर्सनल मेसेज कर जा. ठीक आहे? चालेल. मग तुमच्यासोबत जर मॅडम बोलायचं असलं पर्सनल, तर कॉल कसं करा, बोलायचं म्हणजे कॉन्टॅक्ट? कॉल करा ना. नंबर शेअर म्हणजे तो जो नंबर आहे तोच डिवाइन आहे माझा, काहीतरी जो त्या ग्रुप ऍडमिट जे असेल ना, तोच माझा नंबर आहे. ठीक आहे? ठीक आहे. चालेल. 04 वर करा. पण हा, तो एक नंबर माझा मी जास्त युज नाही करत, त्याच्यावर कॉलिंग नाही येत जास्त. ठीक आहे. आणि फोन कोणत्या वेळेत करायचा तुम्हाला? मला आता करा तुम्ही, 3, 4 नंतर करा मॅडम. 4 वाजता करा. आता चारचा तर क्लास आपला आहे. क्लासच राहील. 4ला, हो, चारचा 4 ते 5चा 5 क्लास. क्लास आहे माझा. 5 नंतर करा. ठीक आहे. चालेल. ठीक आहे? मी करेन. हो. ओके. हो मॅडम, तुमचं मूळ अमरावती आहे का? नाही नाही, मी नागपूरची आहे. आय नागपूर. एम ओके. सोल्जर वाईफ. मला घमंड आहे. अख्खा स्ट्रगल मध्ये जीवन. लग्न अरे झालं वा. तेव्हापासून. ठीक आहे. लोक नागपूरला कुठल्या म्हणतात एरियात मॅडम? हिंगणा. ना मी वाडीला राहते. अच्छा, सीआरपीएफ कॅम्पस मध्ये राहतो मॅडम आम्ही. बरं बरं. ठीक आहे ना. ठीक आहे? काही हरकत नाही. मी बोलेन जेव्हा मी पर्सनल तुम्हाला कॉल करेन. ओके ओके. चालेल. मग मी आणि माझा उद्देश शक्तिपात सांगेन करा. की रेकीचा रेकीला अनुभव मी घ्यायचा असेल तर एकदा शक्तिपात करा. खूप सुंदर ऊर्जा नक्की. आहे. या ऊर्जा तुम्ही जेव्हा तुम्ही आत्ता जी जीवन जगत आहे ना, त्याच्यापेक्षा अजून काहीतरी आनंद भरभरून हा ऊर्जा तुमच्या जीवनात आणणार आहे. म्हणून जुळले रेकीसोबत तर नक्की रेकीचा अनुभव घ्या. नीला मॅडम जे आहे ना, त्या बघा 20 वर्षापासून रेकी ट्रेनर आहे. विचारा, त्यांनी थोडं काही कारणास्तव सोडली, पण ज्या 20 वर्ष पहिले त्यांनी त्यांच्या मम्मीवर हिलिंग केली म्हणून त्यांनी सांगितलं मला. त्यांच्या मम्मीचा अस्थमा त्यांनी ठीक केला 20 वर्ष पहिले. थांबा, मी त्यांना पिन करते, त्या दिसणार नाही अशा. बघा, ह्या नीला मॅडम दिसत आहे का? हो दिसली. हो हो. हो मॅडम. मी 20 वर्षापूर्वी रेकी क्लासेस केले होते ताई. आणि पहिल्यांदा माझ्या आईवर मी हिलिंग केले. आईचं अस्थमा अजून सुद्धा म्हणजे बरीच आहे आई. आई अच्छा. भरपूर गोळे घेत होते आणि स्प्रे घेत होते. आता काही न घेता बरी आहे आई. अरे वा. म्हणजे एकदम छान आहे. मी थोडीशी वेगळं सेवा करत असल्यामुळे मला वेळ नसल्यामुळे मी गॅप घेतले. परत अच्छा. YouTube बघत असताना मॅडम म्हणजे मला छान वाटलं. मी पण आता थोडीशी कसं सगळ्यांवरती असा विश्वास ठेवत नाही. साधना असल्यामुळे हम्म. मला मॅडम तर छानच वाटले म्हणून म्हणून मी जॉईन झाले. परत मला हम्म. रेकी शिकावा म्हणजे इतरांना समाजाला सहाय्य करावं असं वाटतं म्हणून मी जॉईन झाले. माझा पण उद्देश तोच आहे सेम. मी मॅडमला जेव्हा कॉल करेन तेव्हा सांगेन की मी रेकीला म्हणजे का जुळण्याची माझी इच्छा झाली. मी 2 उद्देशांनी खरं सांगायचं म्हणजे जुळली. मी मॅडमला सांगेन नंतर. तेच आहे, सेम आईचं रिझन आहे माझं पण. आणि मी सांगेन मी मॅडमला मी फोन करेन सांगते ना तेव्हा. तुम्हाला, हॉस्पिटलमध्ये जायच्या पहिले जी तुमच्याजवळ थेरपी आहे ना, पहिले तुम्ही ती यूज करा आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला ठरवायचं आहे मला आता हॉस्पिटलमध्ये जायचं आहे की नाही जायचं आहे. नाही अजून एक जात. मॅडम आहे प्राची, त्यांचा अनुभव खूप सुंदर आहे. अनम्यूट अनम्यूट अनम्यूट. आता कर बघ, मेसेज आला असेल. थँक्यू. फार छान अनुभव आहे रेकीमध्ये जॉईन झाल्यापासून. एनर्जी स्वतःमध्येच असतात. ओळखण्यासाठी कोणत्या ना कोणत्या मार्गदर्शनाची जी गरज लागते त्या गरज असते. मार्गदर्शन हिच्याकडून आम्हाला भेटलं आणि एवढं सुंदर मार्गदर्शन होतं ते की आता अक्षरशः हिलिंग पासून तर कोणाला बरं आहे. माझ्या हसबंडना किडनी स्टोन होता, तर ते दवाखान्यामध्ये तेवढी म्हणजे कॅपॅसिटी नव्हती की इतक्या वेळेवर बाकी त्यांना नेऊ इतक्या लवकर की काय करू. तर पाणी वगैरे चार्ज करून दिलं, सगळं दिलं आणि लिटरली तो स्टोन एकदम खालती म्हणजे पूर्ण घसरण्याच्या मोमेंटवर आला नाही. आता ते नीट आहे, बरे आहेत, एकदम अरे व्यवस्थित वा. आहे. सगळं काही करू शकतो. फक्त मनातल्या ऊर्जा आहे, स्वतःच्या ऊर्जा आहे, ओळखायच्या आपल्याला आहे, माध्यम ती आहे. पण जोपर्यंत मॅडम आपण ओळखणार नाही तोपर्यंत समोर जाता येत नाही. एकदा फक्त आयुष्यामध्ये हे क्षण जगले म्हणजे आयुष्यामध्ये मरेपर्यंत हे क्षणोक्षण शेवट जगता येते. शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला रेकी यूज करता येते. आणि माझ्यासोबत जो जुळतो ना ज्या उद्देशापर्यंत, प्रत्येक वेळेस हे महत्वाचं नसते बघा.
माझ्याजवळ हम्म. भरभरून दिलाय ते ईश्वराने, पण प्रत्येक वेळेस हे महत्वाचं नसते. पण एखादा व्यक्ती जेव्हा जुळतो ना आपल्यासोबत, त्याचा उद्देश घेऊन तिथपर्यंत नक्की त्याला पोहोचण्यासाठी मी मेहनत करते. मी खरंच सांगते, मी व्यक्तीला हात नाही पकडत व्यक्तीचा, मी अख्ख्या व्यक्तीलाच पकडून घेते. शेवटी मला निवडलं ना ते ब्रह्मांडाने, मला ती जिम्मेदारी दिली ना त्यांनी, तर मग माझं काम आहे तुमच्या प्रॉब्लेम पर्यंत, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं हा माझं कार्य आहे. ठीक आहे. आणि शेवटी मग समाजात राहायचं आहे तर याची गरज लागणारच आहे. शेवटी झूम रिचार्ज येतं, ऍडव्हर्टाईज लावावं लागते. तिथं समजून घ्या आता थोडंसं. घर आला, पैसा तिथे आला. पैसा खुदा तो नाही, लेकिन खुदा से कम भी नाही ना. हम्म. सगळं काही तोच करतो आपलं. बरोबर. बघा, जगाच्या पाठीवर सेकंड लेवल मध्ये तुम्ही डिस्टन्सने हिलिंग करू शकता कुठे पण. बघा, आयुर्वेदिक चिकित्सा के जनक हिप्पोक्रॉप्ट्स यांनी जे काय सांगितलं, द नॅचरल हिलिंग फोर्स विथिन इच वन ऑफ अस इज द ग्रेटेस्ट फोर्स इन द गेटिंग वेल. तुमच्यामध्ये एका सायंटिस्टने सांगितलं की तुमच्यामध्ये एवढी नॅचरल प्रोसेस आहे की तुम्ही तुमचा कुठलाही उद्देशाने तुम्हाला हील करू शकता. त्या ऊर्जेला तुम्हाला शोधायचं आहे आणि जागृत करायचं आहे. या सायंटिस्टने स्वतः सांगितलेलं आहे लोक जगाला. बरं, रेकी करते काय? तुम्हाला जो तणाव आहे तो तणाव कमी करतो, मन शांत करते, झोप ज्यांना लागत नाही ती झोप सुधारते, तुमच्या ऊर्जा आता ज्या ऊर्जांमध्ये आहे त्यापेक्षा तुमच्या ऊर्जा वाढते. ज्या शारीरिक वेदना होत राहते, आरोग्याचे प्रॉब्लेम, तुम्ही रेकी शिकला आणि थोडं 7 चक्र मेडिटेशन केलं तर मी लिहून देते, तुम्हाला काहीही बिमारी होणार नाही. तुम्ही निरोगी जीवन जगाल. मनाची स्पष्टता वाढते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, तुमची आत्मिक विकास होतो. त्यानंतर डोक्यावर द्यायचं कसं आहे ते नंतर सांगते मी. तुमच्या दडलेल्या भावना बाहेर कशा काढायच्या, भीती, दुःख, ताण, राग, नकारात्मक ऊर्जा ह्या रेकीमध्ये शक्य आहे. रेकीमध्ये सेकंड लेवलला एक इतकं पॉवरफुल मेडिटेशन येते, त्या मेडिटेशनचा रिझल्ट खूप छान आहे. त्यांनीच आयुष्य बदलतं खरं म्हणजे. बाकी गोष्टी तर शिकायच्या आहे आपल्याला, पण मेडिटेशन खूप रिझल्ट देतो तुम्हाला. द डॉक्टर ऑफ द फ्युचर विल गिव्ह नो मेडिटेशन. तुमच्या फ्युचरसाठी डॉक्टर तुमचं कुठलंही ट्रीटमेंट करणार नाहीये भविष्यामध्ये. आणि तुमच्या कुठल्याही बिमारीसाठी डॉक्टर जवळ सोल्युशन सुद्धा नाहीये की हा बाबा ठीकच होईल. ठीक आहे. आता 7 चक्र बघू आपण. थोडा 2 मिनिटं क्लास, 5 मिनिटं जास्त होईल आजचा क्लास, कारण काल मेडिटेशन होतं ना, तर मेडिटेशन मध्ये थोडं एक सब्जेक्ट शिकवायचं होतं, पण मेडिटेशनच जास्त वेळ झाला. तुम्हाला मी होपोनोपो प्रेयर सांगितली का? ही होपोनोपो नाही. प्रेयर नाही सांगितली. बघा, कुठल्याही हे करून व्यक्ती होतं काल तुम्ही. कुठल्याही व्यक्तीविषयी जर तुम्हाला राग असेल ना तुमच्या मनामध्ये, होपोनोपो प्रेयरचा मी तुम्हाला आधी रिझल्ट सांगते. बघा, आपण माफ नाही करू शकत ना सहसा कुणाला, करूच शकत नाही, कारण राहतं ते सफरिंग चालू राहतं मनामध्ये. तर ही बेस्ट टेक्निक आहे. डॉक्टर लोकांनी, जे मेंटल लोक असतात ना त्यांच्यावर रिसर्च केलेला आहे. हाफ मेंटल लोक मी सांगितलं वाटते, दुसऱ्या क्लासमध्ये सांगितलं वाटते, या क्लासमध्ये नाही सांगितलं. जे मेंटल लोक असतात त्यांना हाफ डिवाइड केले इकडे 2 साईडला. या लोकांना त्यांनी मेंटलच्या ज्या गोळ्या चालू असतात त्या गोळ्या खायला सांगितल्या, आणि या लोकांना ही होपोनोपो प्रेयर म्हणायला दिली. हे लोक कायमस्वरूपी बरे होऊन घरी गेले, आणि गोळ्या खाणारे लोक गोळ्याच खात राहिले. हे डॉक्टरचं रिसर्च आहे. है ना, कालच्या इथं सांगितलं की या क्लासमध्ये हो, सांगितलं ना. सांगितलं. मग कोणाही विषयी जर राग असला ना, तर होपोनोपो प्रेयर करा. त्या ऊर्जा तुमच्या निघून जातात. माफ करणं खूप कठीण आहे, पण प्रयत्न करणं कठीण नाहीये. बघा, आता हे आपले 7 चक्र आहे, या चक्रावर आपलं अख्खं जीवन आहे. आता 7 चक्र, आणि मी त्याच्या सगळ्यात पहिले जागा समजून सांगते, आणि मग त्या 7 चक्राचे कार्य काय आहे आपल्या जीवनामध्ये, तुम्हाला व तुमच्या समोरच्या व्यक्तीला कसं ओळखणार आहे इथून पुढे, मी ते समजून सांगते. तर सगळ्यात पहिलं चक्र मूलाधार चक्र असतं. मूलाधार चक्र दिसत आहे, नाव दिसत आहे तुम्हाला? दिसत आहे का? हो.
हा, सगळ्यात पहिलं चक्र मूलाधार कलर लाल असतो आणि बीज मंत्र त्याचा लम असतो. ठीक आहे. आता हे चक्र कुठं असते? फिमेलच्या जेनेटिक ऑर्गन जवळ फिमेलच्या, आणि मेलच्या रीडच्या हड्डीच्या लास्ट वाल्या भागामध्ये हे चक्र असते, मूलाधार चक्र. जागा लक्षात ठेवा, समोर खूप काम आहे याचं. त्यानंतर दुसरं चक्र स्वादिष्टान. दुसरं चक्र कुठलं? स्वादिष्टान. नाभीच्या 3 बोटं खाली. हात ठेवून प्रॅक्टिकली करत चला, म्हणजे अनुभव येईल. नाभीच्या 3 बोटं खाली स्वादिष्टान चक्र. कलर आहे केशरी आणि याचं जे बीज मंत्र आहे वम. त्यानंतर नाभीच्या 3 बोटं वर मणिपूर चक्र. 3 बोटं वर मणिपूर चक्र. कलर आहे पिवळा आणि बीज मंत्र आहे रम. त्यानंतर अनहात चक्र, हार्ट चक्र जे म्हणतो आपण त्याला, अनहात चक्र. कलर आहे ग्रीन आणि बीज मंत्र आहे यम. त्यानंतर थ्रोट चक्र जे आपण बोलतो, जे कार्य बोलण्यासाठी करतं ते थ्रोट चक्र, विशुद्धी चक्र सुद्धा म्हणतात त्याला. इंग्लिश मराठी मधले नाव आहे, हिंदी मधले. आणि बीज मंत्र आहे हम. कलर आहे आकाशी. त्यानंतर आज्ञा चक्र, हे थर्ड आय चक्र याला म्हणतात आज्ञा चक्र. अख्खं जे आपलं लाईफ स्टाईल आहे ना, इथूनच क्रिएट होते. काय पाहिजे ना काय नाही पाहिजे, नकारात्मक ऊर्जा पाहिजे, पॉझिटिव्ह पाहिजे, इथूनच होते सगळ्या. हे चक्र कलर आहे ब्ल्यू आणि बीज मंत्र आहे ऊ. आणि त्यानंतरचं सगळ्यात लास्ट वाला चक्र आहे क्राऊन चक्र, सहस्त्रार चक्र सुद्धा म्हणते याला. हे चक्राचा कलर आहे पर्पल आणि बीज मंत्र आहे ओम. ठीक आहे. आता बघा, जागा कळली सगळ्यांना? काही प्रॉब्लेम नाही ना जागेविषयी? जागा कळल्या, फक्त नावं नाही राहणार लक्षात ते. नाही येतं, जोपर्यंत ती शिकायचंच आहे आपल्याला, येणार आहे. सराव, फक्त जागा लक्षात सराव. ठेवा सध्या. मी तुम्हाला हा पीडीएफ सेंड करणार आहे, मग तुम्ही डिटेलमध्ये वाचू शकता नंतर. ठीक आहे. ठीक आहे. बघा, मूलाधार चक्र, जागा काढली जेनेटिक ऑर्गनच्या, फिमेलच्या जेनेटिक ऑर्गन जवळ आणि मेलच्या रीडच्या हड्डीच्या लास्ट वाल्या भागामध्ये असते. ठीक आहे. सगळ्यात शेवटी कलर आहे लाल. आता कार्य कसं, आता समोरच्या व्यक्तीला ओळखायचं कसं बघा, सांगते मी तुम्हाला. तुमच्या घरी आहे का कोणीतरी पाणी देतं का, रिमोट देतं का? मी काही हलत नाही इथून, माझं काम करतं का? आहे का? कोण कोण आहे? आहे आपल्या घरी? आहेच, नाव नाही घेता येणार मला, पण आहे ना. त्या व्यक्तीचं मूलाधार चक्र ब्लॉक आहे म्हणून समजायचं. आणि एखादा व्यक्ती बघा किती ऍक्टिव्ह आहे, त्याचं वय जर बघितलं तर आपल्यापेक्षा जास्त, पण तुर तुर असं करत राहतो तो, त्याच व्यक्तीचं चक्र ऍक्टिव्ह आहे. असा व्यक्ती ओळखायचा मूलाधार चक्रापासून. ठीक आहे. आता तुम्ही कोणत्या याच्यात मोडता तुम्ही ठरवा, मला नाही ठरवायचं आहे. यह चक्र पुरुषों की रीढ़ की सबसे नीचे तिकोनी हड्डी एवं महिलाओं के अंडाशय के मध्य क्षेत्र में अवस्थित है. यह चक्र शरीर के भौतिक जीवन शक्ती का स्थान आहे. भौतिक जीवन, जगाच्या बाहेरचं भौतिक जीवन, याच्यामध्ये हे चक्र तुम्हाला पैशाला जास्त रिलेटेड आहे. ज्याच्या जीवनामध्ये पैशाचा फ्लो होत असेल त्याचं ऍक्टिव्ह आहे, आणि ज्याच्या जीवनात पैसे येत नसेल, येऊनही थांबत नसेल, त्याचे ब्लॉकेजेस बनलेले आहे, म्हणजे चक्रा ब्लॉक आहे. जीवन को प्रेरित करने के लिए यह कुंडली जागरण और प्रचुरता का परिचय देता है. कुंडली जागरण माहिती आहे का? नीला मॅडमला माहिती आहे. जो मेडिटेशन करतो ना, जे आध्यात्मिक प्रगती करताना त्याचं कुंडली जागरण होते, आणि ते कुंडली जागरण या चक्रापासून होते, मूलाधार चक्रापासून. आता बघा, हे जर चक्र ब्लॉक असलं तर काय प्रॉब्लेम येते? तुमचे अंग, सुपरनील ग्रंथी, मूत्रपिंड, मूत्रथैली. बघा, कधी कधी कोणा व्यक्तीला खूप वारंवार बाथरूमला जावं लागते, सांभाळत नाही, किंवा एखाद्या व्यक्तीचे खूप, आजकाल व्यक्ती कायले आपणच आलो ना, पाय खूप दुखतात ना. आपलं वय आहे का पाय दुखाचं? आधीची आजी म्हणत होत्या का माझे पाय दुखते? कशा चालायची? कारण त्या बिना चप्पलनं चालायच्या. तर बिना चप्पलनं चालण्याचं रिझन माहिती आहे का तुम्हाला काय आहे? आपलं हे तत्व जमिनीसोबत जुळलेलं आहे, आणि जेवढं तुम्ही जमिनीसोबत जुळाल, जेवढं मातीसोबत जुळणार, तेवढं तुमचं चक्र नॅचरली हील होते. पण आपल्याला स्टाईल पाहिजे, आपल्याला सिमेंटचं ते फ्लोरिंग पाहिजे. आपण त्याच्यावर राहतो. सांगा, चक्र ब्लॉक होईन का ऍक्टिव्ह राहील? ब्लॉक. पायाचा त्रास कशाने वाढला? आपलं चक्र ब्लॉक आहे, आपण मातीसोबत जुळून नाहीये. म्हणून कधी बी पार्कमध्ये गेले ना, खरं सांगते, जात नाही आपण स्पेशली, पण गेलं ना बिना चप्पलनी वावराचं त्या मातीवर.
काही शरमाचं नाही. लोकांना चप्पल काढायची पण शरम लागते, पण बिना चप्पल न वावरायचं. कारण जेवढं तुम्ही निसर्गासोबत जुळून राहाल ना, तेवढं निरोगी, हेल्दी, हॅप्पी राहणार आहे. त्यानंतर याचा रंग लाल आहे. कार्य भौतिक शक्ती, म्हणजे बाहेरचं जे काही तुम्ही अट्रॅक्ट करू शकता तुमच्या जीवनात. तुम्हाला पैसा पाहिजे, प्रेम पाहिजे, तुम्हाला प्रचुरता पाहिजे. प्रचुरता म्हणजे कसं, आता एक उदाहरण याचं बी सांगते. हे चक्र जर ऍक्टिव्ह असलं तर कसं सांगते, व्यक्ती कसा ओळखायचा. एखादा व्यक्ती, आपण एखादा प्रोग्राम चालू असते आणि बघा एकच व्यक्ती येऊन अख्खा माहोल चेंज करून टाकतो त्या रूमचा, करतो, ती आहे प्रचुरता. आणि हे चक्र तुम्हाला प्रचुरता देते. जर ते कलर, त्याचा लाल कलर खूप ऍक्टिव्ह असलं ना, त्या लाल कलरने त्या व्यक्तीला त्याच्या जीवनामध्ये प्रचुरता मिळते. आपण म्हणतो ना, हा व्यक्ती, याला बघून काहीतरी वेगळंच वाटते, खूप छान वाटते यांच्याकडून बघून. एकच असते खूप 10 जणांमधून, सगळ्यांचं नाही होत ते. जसे मला नीला मॅडम कडून खूप वाईफ्स येते तशी. बरोबर ना. तुम्ही आध्यात्मिक आहे, तुमचं कुंडली जागरण बी आहे ना मॅडम. एनर्जी कनेक्ट होते ते. अच्छा, अनम्यूट करू का तुम्हाला? हा, केलं बघा. हो हो मॅडम. दर दिवशी म्हणजे 3 तासाचं साधना आहे. एवढं करूनच आम्ही बाहेर पडतो. बापरे. त्यामुळे बरोबर गुरूंचं कृपा असल्यामुळे म्हणजे आहे, तुम्ही सांगतात ते बरोबर आहे. आहे ते. इतकं मी तेच सांगून राहिले. मी रेकी मजाक नाहीये. रेकी देता देता तुम्ही मागता मागता थका, आणि रेकी देता देता थकत नाही. आपली आई आहे ती. दुसरं बघा, मणिपूर चक्र, कळलं ना. आणि त्याच्यानंतर बघा, हे चक्र एखाद्या व्यक्तीला जडता वाटते, उदासीनता वाटते, जर ब्लॉक असलं तर अस्थिरोग, हड्डीचे रोग होतात. ठीक आहे, हे चक्र ब्लॉक असलं तर. आता बघू स्वादिष्टान चक्र, नाभीच्या 3 बोटं खाली, स्वादिष्टान चक्र. आता हे चक्र कसं ओळखायचं व्यक्तीला, एखाद्याला जर मातृत्व प्राप्त होत नाही तर हे चक्र ब्लॉक असतं. ठीक आहे. दुसरी गोष्ट, एखाद्या, आता बघा, आपण तुम्ही फिमेल आहे म्हणूनच सांगून देते मी सगळं. दुनियामध्ये आज जे भारतामध्ये रेप होत आहे ना, हे चक्र, जे रेप होऊन राहिलं त्यासाठी खूपच हे आहे, कामशक्तीचं केंद्र म्हणून प्रचलित आहे हे चक्र. जेव्हा अति ऍक्टिव्ह असलं ना समोरच्या व्यक्तीचं, तर त्या व्यक्तीचा त्या याच्यावरून नियंत्रण हटून जातो, म्हणून तो व्यक्ती समोरच्या त्या व्यक्तीवर बलात्कार करतो. हे रिझन आहे याचं. पण हेच चक्र ब्लॉक असलं तर मग तुम्हाला माहिती आहे प्रॉब्लेम काय होणार आहे. नाभि के 3 इंच नीचे अवस्थित यह चक्र कामशक्ति का केंद्र है, अहम का परिचय देता है. संबंधित अंग, ग्रोनल ग्रंथी, प्रजनन अंग, हे दोन पाव. आता तुमच्या आजूबाजूनं कुणी बी असेल ना, आणि त्यांना जर माता आई होण्याचं जर त्यांना अडचण येत असेल काही, तर त्यांना नक्की गाईड करा. कारण आपल्या एका समोरच्याला, एका गाईडमुळे समोरच्याच्या चेहऱ्यावर हास्य येऊ शकते. त्याची जे ब्लेसिंग तुमच्यापर्यंत येईल ना, त्यांनी तुमच्या जीवनामध्ये आनंद मल्टिप्लाय होणार आहे. एवढं लक्षात ठेवायचं. त्यानंतर यह चक्र काम शक्ति, संबंधित अंग, ग्रोनल ग्रंथी, प्रजनन अंग, दोनों पाव किसी भी व्यक्ती के मनोभाव सिद्ध चक्र से द्वारा प्राप्त होता है. हजबंड वाईफचे जे रिलेशन आहे या चक्रासोबत रिलेटेड आहे. आपले जे भावना आपण जे समोरच्यापर्यंत पोहोचवतो ते हेच चक्र रिलेटेड आहे. आणि हे जर चक्र ब्लॉक असेल तर तुम्ही तुमच्या भावना आतमध्ये दडून ठेवता, तुम्ही समोरच्याला सांगू सुद्धा शकत नाही. कितीदा झालं असेल असं. विचार, भावनात्मक तत्व, जल, रंग, नारंगी, प्रतिकूल प्रभाव, कफ, खाशी, मूत्ररोग. हे पण चक्र जर तुम्हाला वारंवार बाथरूम जावं लागत असेल तर चक्र ब्लॉक असतं. कलर केशरीमध्ये येते. आणि जल तत्व आहे. जर हे चक्र ऍक्टिव्ह करायचं असेल, चक्र सगळे निसर्ग 5 तत्वासोबत जुळलेले आहे आपले. तुम्ही जेव्हा 5 तत्व फॉलो कराल तर चक्र तसे बी ऑटोमॅटिक ऍक्टिव्ह होणार आहे. पण आजच्या या परिस्थितीमध्ये तुम्ही केमिकलचं जेवण करून आपले चक्र ऍक्टिव्ह होणं शक्य नाही. ठीक आहे. त्याच्यासाठी आपल्याला ध्यान साधनाच करावं लागेल. आता जर तुम्ही खूप पाणी पिलं ना, तर पाणी जर पिलं ना तर त्याचं ते चक्र ऑटो चार्ज राहतं. ठीक आहे, नॅचरली. पण आपल्याला सहसा पाणी आपण खूप कमी पितो. त्यानंतर मणिपूर चक्र. आता मणिपूर चक्र नाभीच्या 3 बोटावर कसं ओळखायचं. एखादा व्यक्ती बघितला का, एक्झामला जायचंय किंवा कुठल्या महत्वाच्या कामी जायचंय तर त्या व्यक्तीला भीती वाटते अगदी वेळेवर, सेकंदामध्ये वाटते ना एखाद्या व्यक्तीला भीती. म्हणजे काय होतं, त्या व्यक्तीचं ते चक्र असं सुकडून जातं. असं चक्र असे ओपन असतात. डिटेलमध्ये माहिती मी समोरच्या कोर्समध्ये शिकवते, ह्याच्यात नाही. असं सुकडून जातं ते चक्र, म्हणून त्या व्यक्तीला लगेच अशी भीतीची भावना निर्माण होते. हे चक्र बुद्धिमत्ता
चं प्रतीक आहे. ज्याही लोकांचं हे चक्र ऍक्टिव्ह असलं तो व्यक्ती जगामध्ये बाहेर देशामध्ये बघा जॉब करायला जातो, खूप सारा पैसा कमावतो, भौतिक ऊर्जाशी रिलेटेड आहे, कार बंगला त्या व्यक्तीजवळ भरभरून असते, ज्या व्यक्तीचं सुपर ऍक्टिव्ह आहे नॅचरली. ठीक आहे. आता ब्लॉक असताना काय करायचं मग? ब्लॉक असलं तर मग काय कसं ओळखायचं? डायजेशनची प्रॉब्लेम होतात, ऍसिडिटी होत आहे, जे बी पोटाला रिलेटेड प्रॉब्लेम होते त्या व्यक्तीचं हे चक्र ब्लॉक आहे. ठीक है, कळलं? नाभि की 3 उंगली ऊपर अवस्थित यह शरीर वास्तविक केंद्र है जो भौतिक ऊर्जा को वितरण होता है. यह चक्र बुद्धिमत्ता का प्रतीक है. अगर हम किसी भी बात से डर जाते हैं तो इस चक्र में कड़ापन आ जाता है. संबंधित अंग अमाशय, लिव्हर, गॉल ब्लॅडर, पाचन संस्था, तत्व अग्नी आणि रंग पिवळा हे जर चक्र तुम्ही जर सकाळी उठून सूर्याची किरण घेतली तर तुमचं चक्र ऑटो चार्ज होणार आहे. ठीक आहे. मग सगळे चक्र आपले निसर्गासोबत जुळलेले आहे 5 तत्वासोबत. सकाळी उठून जर सूर्याचा प्रकाश घेतला तर चक्र ऑटो चार्ज होणार आहे. कलर पिवळा आहे. जर कुणाचं ब्लॉक असेल ना, जेव्हा तुम्ही मेडिटेशन कराल ना तेव्हा पोटामध्ये खूप गरमी जाणवते. थोडं 1 मिनिट देता का? 1 सेकंद द्या मला. मोबाईलची हे लॅपटॉपची ना बॅटरी गेली होती, लगेच चार्जिंग लावायला लागलं. ठीक आहे. झालं, कळलं का मणिपूर चक्र? आता बघा संबंधित रंग, हा एक महत्वाचं राहिलं. बघा जे बीपी शुगर जे आजार होतात ना ते आपल्या या चक्रापासून होतात. आता डायजेशनचा प्रॉब्लेम बिघडला म्हटलं, आपलं चक्रच ब्लॉक आहे आणि चक्र ब्लॉक म्हटलं तर आता झालं तिथे शुगर बीपी याच रक्ताचे जे रोग आहे ते मणिपूर चक्रामधून होतात. आता बघू हृदय चक्र, सगळ्यात महत्वाचं. आता हृदय चक्रवाल्या व्यक्तीला कसं ओळखाल? एखादा व्यक्ती बघला का आपल्याच समाजात किंवा परिवारामध्ये असतो, त्याच्याजवळ खूप सारी प्रॉपर्टी असो या नसो, पण त्याची देण्याची भावना एवढी असते, माझ्याजवळ नाही राहिलं तरी चालते, तू घेऊन जा. आहे ना असे लोक? त्याचं सुपर ऍक्टिव्ह. आणि त्याच्याजवळ एवढं जरी असतं तोही एखादा देत नाही, त्याचं ब्लॉक. ठीक आहे. असा व्यक्ती ओळखून घ्यायचा. मनाचं नाही त्यांना जाऊन, नाही तर माझ्याजवळ येईन ते. आम्हाला शिकवलं असं म्हणाल ना तर मग माझ्या जोडी काय शिकवलं, माझी ओळखी करायला शिकवलं का म्हणाल. दिल के करीब सीने के बीच में यह चक्र अवस्थित है. यह चक्र निरक्षर प्यार, अपनापन, भाईचारा, आध्यात्मिक विकास, भक्ती साधना योग प्रेम का प्रतीक आहे. जे निस्वार्थ प्रेम होतं ना, हे चक्र जर ब्लॉक असलं तर समोरच्या व्यक्तीला निस्वार्थ प्रेम करते, पण आपण अपेक्षा ठेवून प्रेम करतो, कारण आपलं चक्र ब्लॉक आहे. आपल्याला वाटते समोरचा आला पाहिजे आणि त्यांनी मला प्रेम दिलं पाहिजे, असं कुठंही होत नाही. तुम्हाला माहित नसेल पण प्रेम नाहीये, प्रेमाच्या ऊर्जा आहे. आता ते रेकीमध्ये समजून तुम्हाला प्रेमाच्या ऊर्जा आहे आणि त्या प्रेमाच्या ऊर्जा तुम्हाला आतमध्ये फील करायच्या आहे, तेव्हा तुमच्या जीवनामध्ये न येणारं प्रेम तुमच्या जवळ येतं. हमारे ऋषि मुनियों ने इस चक्र को जागृत करने पर विशेष बल दिया है, कारण जब तक हम इस चक्र को जागृत नहीं करेंगे, निरक्षर प्यार की अभिव्यक्ति नहीं करेंगे, तब तक आध्यात्मिक विकास नहीं होगा. बिना किसी शर्त के किसी को सभी को प्यार करना इस चक्र की उच्चतम स्थिति है. संबंधित अंग थायमस, हृदय, फेफडे, रक्त प्रवाह, लिव्हर. आता जर तुम्हाला हृदयासंबंधित जे काही प्रॉब्लेम असेल ते प्रॉब्लेम तुम्हाला तुमचं हे चक्र ब्लॉक असल्यामुळे होते. आता बघा एक महत्वाची गोष्ट सांगते, सगळं आपलं हार्ट अटॅक कुणाला येतो? फिमेलला कमी येतो, मेलला जास्त येतो. माहिती आहे तुम्हाला? आपल्याला सहसा कमी येतो ना, मेलची संख्या जास्त आहे, कारण ज्या भावना दडलेल्या असतात ना, आपल्याला सवय आहे बाजूने नाही सांगू तर फोन लावून सांगू, पण समोरचा व्यक्ती सांगत नाही. कधी पाहिलं का मेलला? तो सहसा त्याच्या आतमधल्या भावना सांगत नाही, त्यामुळे ते सफरिंग चालू होते, ते ब्लॉकेजेस बनते. ते ब्लॉकेजेस बनल्यामुळे हार्टवर इतकं प्रेशर होते आणि त्यामुळे हार्ट अटॅक येतो. आता तुम्ही म्हणाल एवढं ज्ञान कुठून सांगते? रेकीला सायन्सने प्रूव्ह केलेलं आहे की रेकी तुम्ही वाचवा, तुमच्या लाईफमध्ये अप्लाय करा. ही नॅचरल प्रोसेस आहे आणि ही तुमच्या जीवनामध्ये वर्क करणार आहे. हे सायन्सनं प्रूव्ह केलं, तेव्हा 10,000 ऍड रोज लावतात फेसबुकला. ठीक आहे.
त्यानंतर हृदय चक्र झालं बघा. आणि हे चक्र हवाला रिलेटेड आहे. हवाला रिलेटेड म्हणजे कसं, आता जेवढं तुम्ही निसर्गासोबत जुळून राहाल तेवढं तुमचं चक्र ऍक्टिव्ह राहील. एखादी लेडीज बघा खूप झाडावर प्रेम करते, खूप झाडं लावते, प्राण्यांना प्रेम करते, त्या लेडीजचं हार्ट चक्र ऍक्टिव्ह आहे समजायचं, पूर्ण निस्वार्थ. ठीक आहे. आणि कुणाला ते आवडतच नाही, त्यांचं ते चक्र ब्लॉक असते. भावना कार्य, या चक्राचं कार्य आहे भावना व्यक्त करणं. आपल्या भावना समोरच्यापर्यंत पोहोचण्याचं काम आपण या चक्राद्वारे करत असतो. प्रभाव, शारीरिक पीडा, निराशा, तंग दिल, प्रेम का अभाव. जर चक्र ब्लॉक असलं तर समोरचा व्यक्ती आपल्याला कितीही प्रेम करत असला तरी आपण म्हणतो हा मला प्रेमच करत नाही, कारण तुमचं चक्र ब्लॉक आहे. तो समोरचा करतो तुम्हाला प्रेम, पण तुमच्या चक्राने ते ठरवलंय की मला कोणीही प्रेम करत नाही. त्यानंतर विशुद्धी चक्र, थ्रोट चक्र. आता हा चक्र कसा ओळखायचा, आता हा चक्र तुम्हाला ओळखायला बी मजा येईल. मजा काय म्हणजे तुम्ही अनुभवच घेतला असेल, सांगते मी कसा. तुमच्या आजूबाजूला आहे का कोणीतरी असं खूप बोलते, तुम्हाला बोलूच देत नाही, फक्त मीच बोलतो तू ऐक, आहे ना आजूबाजूला? जो असं करते त्याचं चक्र ओव्हर ऍक्टिव्ह आहे. आणि एखादा व्यक्ती बघा असा असेल की त्याला 10 प्रश्न करा तर 10 प्रश्नाचं एका वाक्यात उत्तर देते, त्या व्यक्तीचं चक्र ब्लॉक आहे. ठीक आहे, कळलं आता व्यक्ती ओळखणं. त्यानंतर हा चक्र तुमची जी मनोभावना आहे दुसऱ्यापर्यंत पोहोचण्याचे कार्य करते. तुम्ही जे काही ऍट प्रेझेंट विचार कराल ते या चक्राद्वारे दुसऱ्यापर्यंत हे शब्द पोहोचले जाते. माझं चक्र ऍक्टिव्ह आहे म्हणून मी एवढं बोलू शकते, पण थोड्या वेळाने माझा गळा दुखते. ठीक आहे. जो सच है, सत्य है, उसकी अभिव्यक्ति करते रहने से चक्र सतत विकसित होता है. जेवढं तुम्ही सत्य बोलाल तेवढं हे चक्र तुमचं सुपर ऍक्टिव्ह होणार आहे. वाणी में वो जो प्रभाव होता है इस चक्र द्वारा अंतरात्मा की आवाज उच्च स्तर में आने वाले संदेश गृहीत होते हैं. जेव्हा हे चक्र ऍक्टिव्ह असतं आणि जेव्हा तुम्ही आध्यात्मिक प्रगती करता तेव्हा तुमचेच बोललेले शब्द तुमच्याच लाईफमध्ये तथास्तु म्हणून काम करतात. संबंधित अंग थायरॉइड, ज्यांना हे चक्र ब्लॉक असलं त्यांना टॉन्सिलचे प्रॉब्लेम होतात, थायरॉइड होतो. ठीक आहे, कानाचा प्रॉब्लेम होतो हे जर चक्र ब्लॉक असलं तर. कुठूनच येते पित्त, कफ, आणि जे काही तुम्हाला पित्त कपाचा जो कोणाकोणाला खूप त्रास होतो ना, तर हे चक्र ब्लॉक असल्यामुळे होतो. कलर याचा आकाशी आहे आणि तत्व याचंच काय आहे, जेवढं आकाशाला बघा, थँक्यूची भावना करा त्याला, तेवढं तुमचं चक्र ऍक्टिव्ह राहणार आहे. त्यानंतरचं लास्ट 2 राहिले, सॉरी टाइम जास्त घेतला मी. आज्ञा चक्र, इंट्युइशनचं चक्र, आज्ञा चक्र. आता ही चक्र ब्लॉक असलं तर कसं ओळखायचं? एखादा व्यक्ती बघा डिप्रेशन मध्ये जातो, त्या व्यक्तीचं चक्र ब्लॉक आहे. आणि स्मार्ट व्यक्ती तर ओळखूच येतो, पद्धतशीर बोलेल, मोजकं बोलेल, काय बोलायचं आहे, कुठे बोलायचं हे त्याला कळतं. ठीक आहे. यह चक्र ललाट के दोनों भावों के मध्य जरा उपस्थित है. हात लावून बघू शकता तुम्ही. बघा, जर आपण टिकली लावतो ना, माझं कुंकू आहे ना थोडं तिथंच कुंकू पाशी, तिथं हे चक्र असते. यह चक्र बाह्य ज्ञान का केंद्र है. व्यक्ती के अंतर्ज्ञान, इंट्यूशन का विकास इसी चक्र से होता है. जर हे चक्र तुमचं ऍक्टिव्ह असलं ना, बघा मी गोष्ट सांगते तुम्हाला. आता मी जसं नीला मॅडमला म्हटलं की मॅडम तुम्हाला बघून वाटते की तुमची आध्यात्मिक प्रगती झाली, तुमचं कुंडली जागरण झालंय. हे चक्र जर ऍक्टिव्ह असलं तर समोर येणारा व्यक्ती कसा आहे, काय आहे, तो काय बोलणार आहे थोड्या वेळ पहिले, हे इंटेन्शन तुम्हाला पहिलेच येते हे चक्र ऍक्टिव्ह असलं तर. आणि तुम्ही काय करणार आहे, आता माझे मुलं भांडत आहे आणि तुम्हाला लगेच कळेल 2 मिनिटात मी जाऊन याला मारणार आहे, ते इंटेन्शन तुम्हाला पहिले येईल. म्हणजे तुम्हाला जेव्हा ते इंटेन्शन येईल तर तुम्ही ते काम कराल का? मग त्याला मारायला जाईन का, जाण का त्या व्यक्ती मुलाला? शक्य आहे ना, जाऊच नाही ना. रंग निळा आहे. जर हे चक्र ब्लॉक असलं तर तुम्हाला नाकाची, सायनांची प्रॉब्लेम होतात, डोळ्याची प्रॉब्लेम होतो, कानाचा प्रॉब्लेम होतो. आणि रंग याचा डार्क निळा आहे. कार्य याचं प्रेरणा, इच्छा, आपल्या ज्या इच्छा आहे, जे काही आपल्याला पाहिजे आपल्या लाईफमध्ये, ते कसं मॅनिफेस्ट करायचं त्यासाठी हे चक्र खूप महत्वाचं आहे. मुलांचं कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी हे चक्र खूपच महत्वाचं आहे. सहस्रार चक्र, सगळ्यात मोठं क्राऊन, सगळ्यात महत्वाचं क्राऊन चक्र. आता हे चक्र आध्यात्मिक प्रगती करते ना, ओळखायचं कसं? एखादा व्यक्तीचं जेव्हा प्राण जाते तेव्हा विचार करा, एखाद्या व्यक्तीचं प्राण जाते, तो व्यक्ती इतका सुंदर झोपलेला असते ना की तुम्ही म्हणता की बघ ना त्याला बघून आली मी, तो इतका सुंदर दिसत होता की असं वाटत होतं की झोपून होता. आहे ना आपलंच उदाहरण आपल्याच समाजामधलं.
होतं असं, तेव्हा त्या व्यक्तीने कुठेतरी कधीतरी मेडिटेशन केलेलं असतं, म्हणून त्याचं हे चक्र ऍक्टिव्ह असतं, म्हणून त्याचे प्राण सहज इथून निघून जातात. कारण प्राण निघण्याचं द्वार हे सहस्त्रार चक्र आहे, इथून आपले प्राण जातात. पण कदाचित कोणी कधीही मेडिटेशन केलं नाही तर त्या व्यक्तीचे बघा डोळे खुले राहतात, कुणाचं तोंड खुलं राहताना तर त्या व्यक्तीचे प्राण त्या भागातून गेलेले असतात. कळलं आता ओळखायचं कसं सहस्त्रार चक्रावरून? यह चक्र अवस्थित उच्चतम आध्यात्मिक साधना स्थल ज्ञान प्राप्त करने के लिए अवस्थित निर्विकार कोई भाव नाही. हे चक्र जर तुमचं ऍक्टिव्ह असलं तर मी सांगते ना, तुम्ही जर दुनियामधली कुठलीही गोष्ट तुम्हाला प्रिय राहणार नाही. तुम्हाला कळून जाईल जगामध्ये जगाचं कशासाठी आहे आणि कार्य कशासाठी करायचं आहे. नीला मॅडम याचं उदाहरण आहे माझ्या क्लासमधल्या. नीला मॅडम याच्यातलं एक उदाहरण आहे. त्यांचं वय बघा आपल्यापेक्षा सिनियर आहे, पण जे भावना आहे ना लोकांना द्यायची, जे समाजसेवा करतात, अजून बी त्यांचा विचार आहे की मला लोकांसाठी कार्य करायचं आहे, त्यासाठी मी रेकी शिकायला आली. ठीक आहे, आपण तर आपल्यासाठी शिकू, पण त्यांना खरंच थँक्यू मॅडम, तुम्हाला तुमच्या एका थॉटसाठी खूप खूप धन्यवाद. आणि तथास्तु ईश्वर तुम्हाला खरं भरभरून देवो. आणि तुमच्या मागं मी तुमच्या सोबत आहे, माझी पण इच्छा आहे तिथेच. एक दिव्य दर्शन चक्र, हे जर चक्र तुमचं ऍक्टिव्ह असलं ना तर तुम्हाला अखंड ब्रह्मांडाचं दर्शन होते. ठीक आहे, जर हे चक्र ब्लॉक असलं तर व्यक्ती डिप्रेशन मध्ये जातो किंवा जास्तीत जास्त पागल होतो, ओव्हर थिंकिंग होते, त्याला डोक्याचे प्रॉब्लेम होतात त्याला. ठीक आहे, हे जर चक्र ब्लॉक असलं तर. कलर पर्पल कलर आहे याचा. आणि हे चक्र आता मेडिटेशन कसं करायचं लास्ट सांगून देते मी तुम्हाला. एक ऑडिओ पाठवेल आणि जर तुम्हाला ऑडिओमध्ये करता नाही आला, जो सेकंड लेवलमध्ये ऍडमिशन करेन मी त्यांना सांगेल, एवढं नाही बोलत मी आता, डोकं दुखलं माझं. एक ऑडिओ पाठवेल, एक ऑडिओमध्ये त्या चक्राचे बीज मंत्र बोललेले आहे 3-3 मिनिटासाठी. काय करायचं, हात घ्यायचा, हा हात त्या चक्रावर 3-3 मिनिटं ठेवायचा आणि चक्र ऍक्टिव्ह होते. पण मी एवढं बी सांगते तुम्हाला, जेवढं तुमचे सेकंड लेवलला ऍडमिशन घेऊन सिम्बॉलली चक्र ऍक्टिव्ह होतात तेवढे नॉर्मली ऍक्टिव्ह होत नाही. ठीक आहे, पण प्रयत्न करायला काही बिघडत नाही, प्रयत्न नक्की करायचे. आणि जेव्हा चक्र ऍक्टिव्ह राहील ना तर मी अख्खं आपलं आयुष्य बदलून गेलं म्हणून समजून जायचं. आणि रेकीला मागता मागता थकान देता देता थकत नाही, इतकं सुंदर सेंटेन्स आहे हे. सेंटेन्स नाही तर अख्खं जीवन बदलण्याची ऊर्जा या सेंटेन्स मध्ये आहे. म्हणून नंतर चॉईस तुमची आहे. आता शक्तिपात कोणाला करायचा आहे मला पर्सनल कॉल करा, मेसेज करा, मी ग्रुपवर तसं टाकते. ठीक आहे, मला ऐकून घेतल्याबद्दल तुमची खूप खूप धन्यवाद. अशाच ऊर्जांसोबत पुन्हा भेटूया उद्या याच वेळेवर. तुमच्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य, दीर्घायुष्य भरभरून हा ईश्वर, हा ब्रह्मांड देव, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू.